हॅलो एव्हरीवन, दिस साईड डॉक्टर चारू आणि आज आपण MPSCचा 2023चा पेपर सॉल्व्ह करणार आहोत विथ लॉट ऑफ लॉजिक नॉलेज आणि कसं आपण आपला कट ऑफ क्वालिफाय करू शकतो. सो सगळ्यात पहिले बिफोर स्टार्टिंग इट काय लक्षात ठेवायचं की नॉलेज इज सुप्रीम. सगळ्यात वरती नॉलेज आहे. ठीक आहे, वी हॅव टू अप्लाय द नॉलेज फर्स्ट अँड त्याच्यानंतर मग आपल्याला लॉजिकल थिंकिंग अप्लाय करायचे की अगर नॉलेज फेल होत आहे, कारण की नॉलेज तुम्हाला जस्ट 30 to 40 क्वेश्चन्स एज करायला हेल्प करेल. त्याच्यावरती जर तुम्हाला आपला अटेम्प्ट वाढवायचा असेल, प्लस अक्युरेसी हवी, तर आपल्याला लॉजिकल थिंकिंगकडे जावं लागतं. वेअर हे दोन्ही गोष्टी जेव्हा फेल होतात देन वी कॅन गो टू द ट्रिक्स. ठीक आहे, आणि ट्रिक्स पण काही नाही आहे, ते काही ऑब्झर्वेशन्स आहेत. कशातले? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे ऑब्झर्वेशन्स आहे जस्ट. सो ओके, विदाउट गेटिंग डिले लेट्स स्टार्ट. तो पहिला क्वेश्चन आहे, पंडिता रमाबाई जिन्होंने विथ द परमिशन ऑफ द रमाबाई असोसिएशन अपॉइंटेड अँड ॲडवायझरी बोर्ड टू ॲडवायझर. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. कोण इन्क्लूड झालं होतं? ठीक आहे, इन्क्लूड झालं मतलब हे पॉझिटिव्ह गोष्ट विचारत आहेत. तर जास्त म्हणजे आपण काय जाऊ, मॅक्सिमम नंबर ऑफ ऑप्शन्सकडे जाऊ. ठीक आहे, जर नॉट इन्क्लुडेड विचारलं असतं तर आपण कमी ऑप्शनकडे गेलो असतो, बट इन्क्लुडेड विचारलं तर आपण मॅक्सिमम नंबर ऑफ ऑप्शन्सकडे जाऊ. आता मॅक्सिमम नंबर ऑफ ऑप्शन्स आपल्याला कुठे भेटत आहेत? याच्यामध्ये. इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 3 आहेत. ठीक आहे, एक ऑब्झर्वेशन हे आहे की आपण मॅक्सिमम नंबर ऑफ ऑप्शनसोबत जाऊ. आणि कधी पण असं दिलेलं असेल तर हे जे स्टार्टिंगचे जे असतात ना ते करेक्ट असतात कधी पण. आणि हे ऑब्झर्वेशन समोर पण हेल्पफुल होईल. खूप साऱ्या क्वेश्चनमध्ये हा लॉजिक लागतो की वरचे करेक्ट असतात आणि जो खालचा असतो तो इनकरेक्ट असतो. ठीक आहे, सो या लॉजिकनी प्लस विथ नॉलेज, जर या क्वेश्चनबद्दल काही नाही माहिती, अँड दिस सेशन इज स्पेशली फॉर दोज जे UPSCचं प्रिपरेशन करत आहेत आणि त्यांना UPSCपासून MPSCमध्ये ट्रान्झिशन घ्यायचं असेल तर त्यांना भरपूर सारे लॉजिक आणि लॉजिकल डिडक्शन माहिती असतात. 1918 AD मध्ये हू ॲडवाइज्ड मुंबई वर्कर्स टू एस्टॅब्लिश ऑर्गनायझेशन पीपल्स युनियन. ठीक आहे, आता याचे 1, 2, 3, 4 ऑप्शन्स आहेत. आपण राजश्री शाहू महाराजांना ऐकलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, नारायण लोखंडे आणि भाई माधवराव बगल. आता हे आहेत बट हे नॉट सो फेमस आहेत, नॉट सो मोस्ट फेमस नाही आहेत, पण हे दोन्ही पण काय मोस्ट फेमस पर्सनॅलिटीज आहेत. ठीक आहे, तर 2पैकी कोण? आता आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स युनियन नाही बनवली, त्यांनी अनटचेबल्स किंवा हरिजन्स किंवा बाकी सगळ्या गोष्टींवर जास्त फोकस केला. त्यांचं ऑर्गनायझेशन ऑफ पीपल्स युनियन्स असं काही नव्हतं, कारण की काही असतं तर आपण वाचलं असतं. तर याच्यामधून अजून जी सेकंड मोस्ट पर्सनॅलिटी आहे ती आहे राजश्री शाहू महाराज. तर आपण यांच्यासोबत जाऊ शकतो. तर सिम्पल यांनी आपण आन्सरकडे येऊ शकतो. सेकंड, हू डिफेंडेड चिपळूणकर अटॅक ऑन महात्मा ज्योतिबा फुले थ्रू हिज न्यूजपेपर कन्सिडर्ड द बिगिनिंग ऑफ नॉन ब्राह्मण जर्नलिझम. ओके, आता हा क्वेश्चन माहिती असेल, मे बी PYQ बेस्ड, हा नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. सो नॉलेज बेस्डनी माहिती असेल तर याचा आन्सर 4 आपण जाऊ शकतो. किंवा फॉर द UPSC ॲस्पिरंट्स ज्यांना ट्रान्झिशन घेत आहे, इतकं डीपमध्ये महाराष्ट्राची हिस्ट्री नाही वाचली, तर आपण या क्वेश्चनला स्किपसुद्धा करू शकतो. ठीक आहे, आणि हा PYQ नॉलेज बेस्ड पण आहे, तर आपण त्याने हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिमोनियल रिलेशन बिटवीन 2 रॉयल फॅमिलीज इन एन्शंट ड्रामा मालविका अग्निमित्र. आय एम रिअली सॉरी, मालविका अग्निमित्र. सो आता इथे सगळे ऑप्शन्स दिले आहेत. ठीक आहे, सुंगा, विदर्भ, गुप्ता. याच्यात आपल्याला काय ऑब्झर्वेशन करायचं आहे की विदर्भला ना यांनी ब्रॅकेटमध्ये लिहिलं. का लिहिलं? कारण की तो आन्सर आहे. जर हा ऑप्शन नसता तर यांनी नसतं केलं. काय करतं ते कॉपी पेस्ट इंडिकेटर आपण म्हणतो, की जर याचं हे आन्सर असेल, कुठून तरी क्वेश्चन उचलला गेलेला असणार, तर त्या क्वेश्चन उचलल्या गेल्यावर तिथे ना एक स्टेटमेंट असेल, डायरेक्ट ते काय करतात तिथून उचलतात आणि कॉपी पेस्ट करतात. तर ते इतके एफर्ट्स नाही टाकत की ब्रॅकेटमध्ये जे त्याला काढतील. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हा क्वेश्चन आपण तसा सोडला असता, पण आपल्याला नाही सोडायचं, तर आपण काय करू शकतो, या ब्रॅकेटसोबत या लॉजिकसोबत जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग मीडियम ऑफ ट्रेड एक्सचेंज ड्युरिंग वैदिक पिरियड काय होता? ठीक आहे, ओके. आता खूप सारे ऑप्शन्स दिले आहेत, तर एक आम्ही जसं लाईक UPSC 5 का 3 करतो. तर जर आपण 5 का 3 केलं तर याच्यात आणि याच्यात आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, आता पहिल्याच्यामध्ये म्हणताय 1, 2, 3. ठीक आहे, दुसऱ्याच्यात 2, 3, 4. याच्यात म्हणताय 1, 3, 4. आपण थोड्या वेळा आधीच डिस्कस केलं होतं की 1, 3, 4 वरचे काय असतात? करेक्ट. खालचे काय असतात? इनकरेक्ट. तुम्ही 5 का 3 लावला, सेकंड करेक्ट वर्सेस इनकरेक्टचा ट्रेंड लावला, तर आन्सर आहे 1.
Okay. According to Saint Madhavrao Pagadi, who of the following saint renamed himself as Shahu Ramjan and got converted to Islam by a Sufi saint Nizamuddin? ठीक आहे. इट इज अ मिस्ट्री ऑफ कल्चरल हिस्ट्री ऑफ द महाराष्ट्र. काही क्वेश्चनबद्दल काही आयडिया नाही. काय हायलाईट केलं आपण की ही गॉट कन्वर्टेड टू इस्लाम. ठीक आहे, इस्लाममध्ये कन्वर्ट झालं. आता बघू नाव वाचू. गोरखनाथ, गहिनीनाथ, जलंध हरनाथ आणि कनिफनाथ. कनिफ थोडंसं आपल्याला ना मुस्लिम नाव वाटत आहे, थोडंसं इस्लामिक नाव वाटत आहे. वी कॅन गो विथ द ऑप्शन 4. ठीक आहे. क्वेश्चन्स कितीही अपसाईड आला, आपल्याला आपलं माइंड काम ठेवायचं आहे, कंपोज ठेवायचं आणि बस त्या ऑप्शन्सला व्यवस्थित बघायचं आहे. वी कॅन फाइंड दी आन्सर्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द करेक्ट ऑर्डर. ओके, ठीक आहे. पहिले आपण बघू काही कॉमन येतं का. कॉमन ठीक आहे. दुसऱ्यात काही कॉमन आहे का, नाही. तिसऱ्यात काही कॉमन आहे का, हां हे 2 कॉमन आहेत. इथे आहे का, हां ओके. आता सगळीकडे कसं आलं ना की 2-2 आल्या, त्याला आपण कट करू शकतो कारण की तो सिंगल आला. हे मॅक्सिमम नंबर ऑफ ऑप्शन्स आले. आता याच्यामध्ये आपण काय ऐकलेलं असतं, लाईक जर मी हा क्वेश्चन सॉल्व केला असतं, मी पुणे पॅक्ट आणि नेहरू रिपोर्ट मला माहिती आहे, तर हे तर माहिती आहे की नेहरू रिपोर्ट पहिले 3 आला, 3 नंतर मग 2 येईल. असा कोणता ऑप्शन आहे बघू. बघा इथे जर 2 पहिले आला तर हा ऑप्शन नाही आहे, हा तर तसंच क्रॉस केला. इथे काय आला 3 नंतर 2 आला आहे, ओके हा राहू शकतो. इथे काय आला 2 पहिले आला, 3 डायरेक्ट आन्सरवर आलो आपण. हे नाही एक्सपेक्ट करते की व्हाईट पेपर धनासना सत्याग्रह माहिती पाहिजे, पण पुणे पॅक्ट एक रिनाऊंड इव्हेंट होता, नेहरू रिपोर्ट एक रिनाऊंड इव्हेंट होता, तर आपल्याला याच्याबद्दल माहिती पाहिजे. तर जस्ट त्याने आपण थोडंसं याच्यात काय लावलं, आपण पहिले कॉमन फॅक्टर्स पाहिलेत की कोणते कोणते कॉमन आहेत, त्याच्यातून हा एलिमिनेट केला आणि मग पाहिलं की कोणता इव्हेंट पहिले झाला, तर हा नॉलेजवाला आहे. सो हा मिक्सचर होता नॉलेज प्लस द ट्रिक्स ऑफ लॉजिकल डिडक्शन. सेकंड, ओके. द फॉलोइंग स्टेटमेंट रिटर्न अबाउट, कोणाबद्दल हे सगळं लिहिलेलं आहे. ही प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन द फील्ड ऑफ एज्युकेशन इन महाराष्ट्र. ठीक आहे. प्रिपेअर्ड टेक्स्ट बुक ऑन वेरियस सब्जेक्ट. ही रोट द बुक शून्य लब्धी ऑन मॅथमॅटिक्स अँड सायन्स अँड मराठी. ठीक आहे. केशवराव भावलकर हॅज रिटर्न हिज बायोग्राफी. ठीक आहे. आता होऊ शकतं की इथे आपल्याला पांडुरंग तरहाणकर याच्यामधून आपण जाऊ, कारण की एक ट्रिक आहे की जेव्हा पण आपल्याला सिमिलर नंबर हे इथे सांगत येते की जर सिमिलर आपल्याला कोणते स्टेटमेंट्स भेटले तर त्यापैकीच एक आन्सर असतं नेहमी. ठीक आहे. तर इथे अप्लाय नाही होत आहे, बालशास्त्री जांभेकर आन्सर आहे. तर हे आपल्याला नॉलेजनी पण माहिती हवं. ठीक आहे, नॉलेजचं आहे हे प्रॉपर क्वेश्चन हे. ठीक आहे. आणि UPSCमध्ये तर मोस्टली आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की जेव्हा पण कधी कोणत्या पर्सनॅलिटीबद्दल बोलतात ना तर ऑप्शन सी असतं, बट इथे MPSCमध्ये इट्स लाईक कधी A, B, C असतं. तर लेट्स गो विथ नॉलेज. आणि क्वेश्चन खूप डिफिकल्ट वाटत असेल तर फॉर द टायमिंग लीव इट. ठीक आहे, आपण हा स्किप पण करू शकतो. मग अरेंज द फॉलोइंग पॉलिटिकल ये DD. ओके, ठीक आहे. कशातच कॉमन नाही आहे. ठीक आहे. आता फक्त आपण काय करू शकतो, हां सॉरी हे पण आहेत. तर आता इथे DD आला आणि इथे आला, सो एकदम आन्सर तर आपल्याला माहीत नाही, तर आपल्याला हा नॉलेजनी हवा. याचा आन्सर आहे B, दॅट इज 2. तर जर आपल्याला माहिती असेल तर सगळ्यात पहिले आली पुणे नंतर आली इंडियन असोसिएशन, त्याच्यानंतर आली मद्रास आणि त्याच्यानंतर आली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे. होऊ शकतं की आपण C नंतर B बघू शकतो, है ना. C नंतर B आपण बघू शकतो कारण की पहिले तर मद्रास आली असेल, त्याच्यानंतर बॉम्बे घेऊ शकतं. बट दिस इज अन ऑब्सर्ड लॉजिकल. हे आन्सर माहीत झाल्यावर आपण काही पण लावू शकतो, बट बिफोर दॅट आपल्याला काहीच आयडिया नसेल तर वी कॅन जस्ट डिरेक्टली स्किप दिस क्वेश्चन. आणि नॉलेजनी येत असेल तर ऑफकोर्स सगळ्यात पहिले काय लागेल, नॉलेज लागेल. तर नॉलेजने आपण सॉल्व करायचा ट्राय करू. ठीक आहे. साबरमती ट्रिटी आहे, त्याचे काही डिसिजन्स घेतले होते. ओके, व्यवस्थित वाचो. अ कॉम्पिटेटिव्ह कॉपरेटिव्ह बॉडी शुड बी इस्टॅब्लिश्ड. स्टुडंट शुड नॉट बी इन्वॉल्ड इन पॉलिटिक्स. असं काही डिसिजन घेणार का की नाही अलाव करणार. देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन अमॉंग द लोअर कास्ट वर्कर्स इन अ टीम ऑफ 50 व्हॉलंटियर्स. 50, 100, 150. डेटा शुड बी फॉर्म्ड अँड द हिंदू युनिटी शुड बी मेंटेन्ड. ठीक आहे. अ कमिटी ऑफ मोतीलाल नेहरू अँड जयकर टू डिटरमाइन द मेंबर्स ऑफ द सेंट्रल लेजिस्लेचर. ठीक आहे. हा एक असा ऑप्शन आहे तिथे थोडंसं लॉजिकल वाटत आहे की हा डिसिजन घेतला असणार साबरमतीमध्ये. आणि या स्टेटमेंट थोडासा थोडासा सिम्पल स्टेटमेंट वाटत आहे. जेव्हा पण शुड आलं, शुड म्हणजे ना एकदम नेसेसरी है ना, असं होऊन जातं की शुड होना ही होना चाहिए करके असं होऊन जातं. तर शुड थोडासा नॉट एक्झॅक्टली एक्स्ट्रीम
बट आपण म्हणू शकतो की ये हुआ था. शूडकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. शूड थोडंसं ना एक्स्ट्रीमकडे घेऊन जातो, नॉट ऑलवेज. क्रक्स पाहायचं आहे, पूर्ण स्टेटमेंटचं हे पाहायचं, आणि यापैकी एक असा ऑप्शन आहे जो थोडासा व्यवस्थित वाटत नाही. कधी कधी आपण हे पण बघतो की मोठा ऑप्शन आन्सर असतं. हा ऑप्शन ठीक आहे थर्डवाला, बट थर्डमध्ये ना 50 व्हॉलंटियर्स लिहिलं आहे, जिथे 50, 100, 150 कितीही राहू शकतात. ठीक आहे, तर तसं आपण कट करू शकतो. इन 1934 AD, विच ऑफ द फॉलोइंग रिजन इस्टॅब्लिश्ड द कर्षक संघ ॲज अ पीझंट ऑर्गनायझेशन. ठीक आहे, अगेन नॉलेजचा क्वेश्चन. ठीक आहे, बट थोडंसं आपल्याला लॉजिकल डिडक्शन करायचं असेल याच्यावर काय विचार करू शकतो. जसं UPSCमध्ये पण काही ना एक रिपीटेड थीम, रिपीटेड टॉपिक्स असतात. जसं EU असतं, IMF असतं, वर्ल्ड बँक आहे. ठीक आहे, सेकंड स्टेट्समध्ये केरला, म्हणजे कोणती पण गोष्टी पहिल्यांदा येईल, किंवा तसं केरला मोस्टली अंदमान अँड निकोबार. ठीक आहे ना, असे ऑप्शन्स असतात. सो त्या लॉजिकने आपण जर बघू, त्यांनी आपण बघू तर इथे एक केरला असं एक स्टेट दिलेला आहे, जो एक थोडा ऑड वन म्हणजे जो एक रिपीटेड थीम राहू शकतो. तर वी कॅन गो विथ केरला. नंदलेस एक्झाममध्ये नाही कळलं, डिरेक्टली स्किप दिस क्वेश्चन, कारण की आपल्याकडे अजून क्वेश्चन्स येतील जे आपण टॅकल करू शकतो. सो अननेसेसरी याच्यावर इतकं स्ट्रेस देऊन आपला कट ऑफ कमी करण्यात काही अर्थ नाही. हू रिमार्क द दांडी यात्रा ॲज रामाज हिस्टॉरिकल मार्च टू लंका. ओके, पंडित मोतीलाल नेहरू, DJ तेंडुलकर, PC राय, DP मिश्रा, शंकरराव देव, GV केटकर, अप्पाभाई पटवर्धन यांचं. या सगळ्यातपैकी मला सांगा मोस्ट फेमस कोणतं आहे? ऑफकोर्स पंडित मोतीलाल नेहरू. ठीक आहे, मोस्ट फेमस जे आपण वाचतो, ठीक, बाकी सगळ्या पण गोष्टी वाचतो, पण जे मोस्ट फेमस आहे ते पंडित मोतीलाल नेहरू आहे. तर गो विथ द A ऑप्शन. आता आहे अबाउट whom द फॉलोइंग स्टेटमेंट आर रिलेटेड. कोणाबद्दल आहे? रिलिजन सेपरेटेड फ्रॉम द पॉलिटिक्स, अडॉप्टेड पॉलिसी ऑफ सिकल्शन टुवर्ड्स द ब्रेव वुमन हू फॉलोड सती, टू स्टॉप चाइल्ड मॅरेज, विडो मॅरेज एनकरेज केली होती, क्लेम्ड दॅट फायनल डिसिजन रिगार्डिंग द सोशल लॉ विल बी हिज. कोण होता? आणि याच्यामधून मोस्ट फेमस सांगा मला, मोस्ट फेमस सांगा कोण आहे? हू इज मोस्ट फेमस? अकबर. ठीक आहे, तो विल जस्ट टिक कर अकबर आणि गो फॉरवर्ड. आणि हा UPSCमध्ये पण ट्रिक लागतो. ठीक आहे, की अकबर आहे तर आन्सर आहे, विजयनगर, कृष्णदेवराय आहे तर आन्सर असतो. सो विल गो विथ अकबर. ठीक आहे, नाव आहे भील सिंग खानदेश प्रोटेस्टेड अगेन ब्रिटिश रूल बिकॉज. का केली त्यांनी? ओके, भील्स ऑफ सातपुडा डिव्हिजन गॉट इन्स्पिरेशन फ्रॉम द इव्हेंट ऑफ अपरायझिंग. इन्स्पिरेशन, यार इतके भील्स होते, एकाला आपण इन्स्पिरेशन भेटू शकते ना, किती सब्जेक्टिव्ह वर्ड आहे. म्हणजे 0.00001% पण जर इन्स्पिरेशन भेटली असेल तर है ना करेक्ट होईल हा स्टेटमेंट. टेकिंग ॲडव्हान्टेज, यार ॲडव्हान्टेज म्हणजे 0.001% पण ॲडव्हान्टेज घेतला है ना, खूप सब्जेक्टिव्ह वर्ड आहे हा ऑफ द दिस, तर हा आन्सर करेक्ट राहील. केसिंग अँड हिज असोसिएट्स. ठीक आहे, बर्न गव्हर्नमेंट ट्रेजरीज अँड पोस्ट ऑफिस. ओके, आता केसिंग एक नाव दिलं अँड हिज असोसिएट्स, तर त्यांना चूक करायचं असेल तर फक्त केसिंग दिलं असतं, एक त्यांनी काय केलं असतं नॅरो केलं असतं. बट या ॲनीज असोसिएट टाकून त्यांनी काय केलं स्टेटमेंटला खूप जास्त ब्रॉड केलं की हा किंवा त्याच्या असोसिएट्सने बर्न केली होती. आता जाऊन आपण चेक करणार आहोत का पास्टमध्ये जाऊन की त्यांनी कोणती गव्हर्नमेंट ट्रेजरी या पोस्ट ऑफिस केलं होतं की नाही केलं होतं. ट्रेजरी म्हणजे गव्हर्नमेंटची ट्रेजरी काही पण असू शकते, छोटा डब्बा, या डब्याला आग लावली तर काही त्याची ट्रेजरी नसणार का गव्हर्नमेंटची. तर आपण काय जाऊन पास्टमध्ये जाऊन आपण काय चेक करणार का की असं झालं होतं नव्हतं झालं नाही, तर आपण याला कट नाही करू शकतो. हे पण आन्सर आणि आपल्याला करेक्ट विचारलंय काय तर आपण ऑल ऑफ द अबव सोबत मॅक्सिमम नंबर ऑफ ऑप्शन सोबत जाऊ. ठीक आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग न्यूजपेपर डिड एनी पेशंट प्रेझेंट द थॉट्स अबाउट द होम रूल मुवमेंट. हे खूप नॉलेजने आपण खूपदा बघतो आणि माहीत आहे की आपल्याला A आणि B अगेन सेम, वरचे काय आहेत करेक्ट आहेत आणि सेकंड खालचे काय असतात इनकरेक्ट असतात. ठीक आहे, +4 का 2 लागत आहे. ठीक आहे, आता तर पहिले आपली ही ट्रिक झाली की अप्परवाले करेक्ट, सेकंड 4 का 2 आणि थर्ड प्रोबॅबिलिटी सांगते कशी. Aची प्रोबॅबिलिटी किती ऑप्शनमध्ये 1 2 3 75%. Bची किती आहे 1 2 3 75%. Cची किती आहे 50. Dची किती आहे? Dची 25च आहेत.
ठीक आहे. तर दिस कॅन्सल. आपण जाऊ 75वाला प्रॉब्लेम. 3 गोष्टी, मल्टिपल गोष्टी एका क्वेश्चनमध्ये लागतात. नॉलेजसोबत, ट्रिकसोबत, लॉजिकल डिडक्शन, लॉजिकल ऑब्झर्वेशनसोबत आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ऑब्झर्व द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ठीक आहे. देअर इज अ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी ड्यू टू डम्पिंग ऑफ टॉक्सिक वेस्ट इन टू द सॉईल. बघा कोणता स्टेटमेंट इंट्रोड्यूस केला आणि त्यांनी त्याच्यासोबत रिझन पण सांगितलं. तर हा तो मोस्टली आन्सर स्टेटमेंट काय असतो, करेक्ट असतो. डिफॉरेस्टेशन इज रिस्पॉन्सिबल. जर 0.001% पण हा रिस्पॉन्सिबल राहिला ट्रीटमेंट फ्लडसाठी तर आपण या स्टेटमेंटला कट करू शकत नाही. तर अकॉर्डिंग टू मी ए आणि बी राहायला पाहिजे. ठीक आहे. आणि आपल्याला करेक्ट विचारला आहे तर करेक्टमध्ये आपण काय करतो, मॅक्सिमाइज करतो. तर आन्सर कधी पण हे आणि हे राहणार नाही. आता आपल्याला फक्त सी चेक करायचं की सी आहे की नाही आहे. आता बघा, फ्रान्सिस्को मेंडिस नोन ॲज द ॲमेझॉन गांधी ड्यू टू हिट्स वर्क इन द एनर्जी फील्ड. स्टेटमेंट खूप बरोबर आहे. बट काय होतं, ऑप्शन सीमध्ये मेंडल दिलेलं आहे. फ्रान्सिस्को मेंडेस ही काय आहे, पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी काय असते, इझिली इंटरचेंज होऊ शकते. इंटरचेंज होऊ शकते आणि ते रॉंग करू शकतात. तर याच्यामध्ये फ्रँकिसचं हे चूक आहे. तर आपला आन्सर आहे ओनली ए अँड बी आर करेक्ट. ठीक आहे. मी याच पेपरमध्ये शेवटी पण एक दाखवेल जिथे पर्सनॅलिटी चूक झालेली होती. ओके. नायट्रोजन फर्टिलायझेशन इन सॉइल काय रिलीज करतं. ठीक आहे. वेन ब्रोकन डाऊन बाय द बॅक्टेरिया. अब आता बघा, नायट्रोजन 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 हा ऑप्शन गेला. डायऑक्साईड ट्रायऑक्साईड. ठीक आहे. आता याच्यामध्ये चूज करायचं आहे कारण की हे सिमिलर आहे. नायट्रोजन तर फक्त नाही राहणार. ठीक आहे. आता या दोनपैकी एक चूज करायचं आहे. तर आपण काय चूज करणार. ठीक आहे. तर आपण जाऊ 3 सोबत. आता मी याचं सांगते का. मी असं ऑब्झर्व केलं आहे, जेव्हा आपण एकतर 2 सिमिलर स्टेटमेंटमध्ये हा एक सिमिलर स्टेटमेंट आहे, हा एक सिमिलर स्टेटमेंट आहे, या दोघांमध्ये अटकतो तर आपण गेलं पाहिजे नेक्स्ट ऑप्शनसोबत. ठीक आहे. हे 7 टाइम्स लागणार, 3 टाइम्स नाही लागणार, बट इट वर्क्स. दाखवेली तुम्हाला. ठीक आहे. जेव्हा 2 कधी कधी होऊ शकतं की वरचा ऑप्शनही लागेल, बट तो क्वेश्चनचं फॉर्मॅट किंवा ते काही वेगळं असणार. ठीक आहे. त्याच्यात लक्षात ठेवायचं की आपण कोणत्या ऑप्शनसोबत जाऊ, नेक्स्ट ऑप्शनसोबत जाऊ. कारण की नायट्रोजन सोने सिमिलर होते, इथे पण सिमिलर आहे, फक्त डायऑक्साईड ट्रायऑक्साईड केला. तर आपण ट्रायऑक्साईडसोबत जाऊ. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शनसोबत. ओके. इन रिलेशन टू ओझोन. ठीक आहे. ट्रू सांगायचं आहे. ट्रू सांगितलं आपण काय करू, मॅक्सिमाइज करू. जोपर्यंत आपल्याला काही पण असं खोट नाही दिसत किंवा असं काही वाटत नाही की याला आपण कट करायला पाहिजे तोपर्यंत आपण मॅक्सिममकडे जाऊ. ठीक आहे. ओझोन इज कॉल्ड प्रोटेक्शन शील्ड. याला तुम्ही काय चूक करू शकता का, नाही. येत राहायला पाहिजे, गेला बी ऑप्शन. 1985मध्ये इट वॉज क्लिअर दॅट ओझोन हॅज होल. होल इतकुसाही होल असता, एवढा मोठा ओझोन आहे, इतकुसाही होल असता, तर कोणाला डिनाय नाही करू शकत. ठीक आहे. 16 सप्टेंबर इज सेलिब्रेटेड एज वर्ल्ड ओझोन डे. नाही माहीत, होल्ड करू. इन 1989 केमिकल्स रिस्पॉन्सिबल फॉर दिस वर बॅन्ड. कोणी जाऊन चेक केलं का 1890मध्ये कोणता बॅन झाला होता, नाही बॅन झाला होता. पण शक्यता असंच आहे की एक्झामिनर गेला असेल का 1898मध्ये जातो आणि चेक करतो की बॅन झाला की नाही झाला है ना, आणि असं म्हणेल की तिथे बिलकुल बॅन नव्हतं झालं तर खूप एक्स्ट्रीम होऊन जाईल. तर हा या स्टेटमेंटचा उलटं करून पाहायचं. असा विचार करायचा की काय जो एक्झामिनरनी हा जो क्वेश्चन सेट केला, हा ऑप्शन सेट केला, तर काय तो 1989मध्ये गेला होता आणि चेक केलं होतं की कोणताच एक बॅन नव्हता झाला, एक पण झाला तरी तर आन्सर तो राहील. ठीक आहे. आन्सर राहील म्हणजे आन्सर एक तर हे राहील किंवा हे राहील. ठीक आहे. 2पैकी एक राहील. तर नॉट नेसेसरी की तुम्हाला माहिती पाहिजे बाय नॉलेज की 1989मध्ये कोणता केमिकल हे झालं होतं त्याचे नावं लर्न करतो, नाही. दिस इज सिम्पल लॉजिकल कॉमन सेन्स थिंकिंग. ठीक आहे. तर डी राहील तर बी पण सेटल आहे. तर आपण ऑल ऑफ द सोबत जाऊ. तर मॅक्सिमाइज जायचं आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ इकोलॉजिकल पिरामिड. आपण जेव्हा ही इको हातात घेतो तर नंबर वाचतो, बायोमास वाचतो, एनर्जी वाचतो, फूड वेब वाचत नाही. तर नॉट म्हणजे ते येईल. सम स्पीशीज इफ एलिमिनेटेड सिरियसली अफेक्ट द इकोसिस्टम. यांना काय म्हणतो, तो ब्ल्यू, येल्लो, रेड, कीस्टोन. सांगा मला. याच्यामध्ये गॅप आहे, याच्यामध्ये गॅप आहे, याच्यामध्ये गॅप आहे, याच्यामध्ये का गॅप नाही. हा काय ऑड वन आउट म्हणून हा आन्सर आहे. मी विचार करते की नाही वाचला हा क्वेश्चन, नाही आयडिया, तुम्ही नाही आहात, तुम्ही एन्व्हायरमेंट काहीच नाही वाचलं, बेसिक आहे तरी नाही हे वाचलं, तरी याला कसं सॉल्व्ह करू शकतो. ब्ल्यू स्टोनमध्ये गॅप आहे, येल्लोमध्ये गॅप आहे, रेडमध्ये गॅप आहे, की स्टोनमध्ये गॅप नाही आहे. दिस इज द आन्सर. दिस इज अ ऑड वन आउट. Observe the following diagram and state which of the following alphabets indicates gibbous phase of the moon.
आता मला गिब्बस फेस तर माहीत नाही काही काय असतं. लेट्स सी काय आहे. BNH CNG DFEA BH ओके, CG ठीक आहे, DF ओके और E आणि A ठीक आहे. एक त्याच्यासाठी तुम्हाला गिब्बस फेस माहिती हवा किंवा काय चतुर्थक भाग, चंद्राचा 3/4 भाग माहिती हवा आणि याच्यातनं काही प्रोबॅबिलिटी नाही लागत आहे. आणि जर पहिल्या इन्स्टिंक्टमध्ये असा क्वेश्चन आला यू कॅन लीव. मी असे तर मे बी मी लीव केलं असतं बिकॉज आय एम नॉट एबल टू प्रोसेस की मी काय लावू आणि बाय नॉलेज आय डोंट नो दिस क्वेश्चन. तर मी अननेसेसरी रिस्क घेण्यापेक्षा मी हा क्वेश्चन सोडला असता. याचा आन्सर D आणि F आहे. Environment means the sum total of all condition agencies and influences which affect the development, growth, life, death of an organism species. Who created the definition of the environment? कोणी केली? ठीक आहे. एन्सायक्लोपीडिया या दोघांपैकीच आन्सर राहील. ठीक आहे. मी म्हटलं होतं की जेव्हा आपण असं तर आपण नेक्स्ट ऑप्शनकडे जाऊ. बट युनिव्हर्सल ब्रॉड आहे और ब्रिटानिया एक छोटासा नॅरो आहे. युनिवर्स म्हणजे पूर्ण युनिवर्स, पूर्ण ग्लोबल, आणि ब्रिटानिया म्हणजे UK. ते छोटीशी जागा झाली ना ब्रिटानिका. असं एक्झामच्या वेळेस प्रोसेस करू शकता आणि आपण जाऊ शकतो युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया. कारण की युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया एवढी मोठी असेल त्याच्यात कुठे ना कुठे ही डेफिनेशन दिलेली असेल. ठीक आहे. द वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान minerals like limestone, gypsum, mineral salt reserves are distributed. Following reasons are responsible for this occurrence. कोणते असे reasons आहे ज्याच्यामुळे ते होत आहे. ठीक आहे. Western part of Rajasthan was submerged under sea water during Permo-Carboniferous period. ठीक आहे. Western part of Rajasthan receive low rainfall. Western part of Rajasthan has hot and dry climate. In the western part of the area under vegetation is very low. हे बघा, C ची प्रोबॅबिलिटी 25, D ची प्रोबॅबिलिटी 25 आणि हे UPSC असो किंवा MPSC मी जितकं ऑब्झर्व केलं आहे जेव्हा पण 25% असतं वन्स इन अ वाईल म्हणजे एकदम 50 क्वेश्चनमधून एखाद्या क्वेश्चनमध्ये ते करेक्ट असतं, बाकी मोस्ट ऑफ द टाईम ते रॉंग असतं. तसं आपण 3 ऑप्शन गेलो. आता फक्त A आहे किंवा A आणि B आहे. ठीक आहे. बीची प्रोबॅबिलिटी पण 50% आहे आणि याची आहे 75%. आणि आपल्याला विचारलं आहे की रिझन. ठीक आहे, रिझन्स विचारलं आहे ना की रिझन तर आपण जाऊ शकतो EB सोबत. बट मी हे UPSCमध्ये खूप ऑब्झर्व केलं आहे की 75% जो ऑप्शन असतो ना त्याला आपण जास्त प्रायोरिटी देतो एवर 50%. एखाद्या केसमध्ये 75 आणि 50 जे आहेत तेच आन्सर असू शकतात, पण मोस्ट ऑफ द टाईम जो आन्सर 75% वाला आहे म्हणजे याची प्रोबॅबिलिटी 75% आहे तर तो आन्सर राहील. विच ऑफ द फॉलोइंग सॉइल कंटेन्स मॅक्सिमम प्रपोर्शन ऑफ आयर्न अँड बॉक्साइट? कोण आहे सांगा. क्या रह सकता है? एक तर रेड राहू शकतं किंवा लॅटराईट राहू शकतं. ॲलिव्हियल तर मतलब ॲलिव्हियलमध्ये नाही आहे, रेगुलमध्ये पण नाही आहे. आयरन म्हटलं की आपल्याला रेड आणि लॅटराईट डोक्यात यायला पाहिजे. म्हणते मॅक्सिमम कंटेंट ऑफ बॉक्साईट, आयरन आणि बॉक्साईट. आता 2 सिमिलर आहेत. आपण जाऊ नेक्स्ट ऑप्शनसोबत, लॅटराईटसोबत. होऊ शकतं आपण 1 सोबत पण जाऊ. ठीक आहे, बट इथे आन्सर लॅटराईट सॉइल आहे. तर सिमिलर ऑप्शन्स अँड नेक्स्ट ऑप्शन आपल्याला करेक्ट करायचं आहे. ओके. कॉटन इज नॉट वेट लूजिंग प्युअर रॉ मटेरियल बिसाइड्स इज लाईट इन वेट अँड ड्युरेबल. कॉटन काय वेट लूज नाही करत. ठीक आहे. आणि ते म्हणतात कारण की द लोकलायझेशन ऑफ कॉटन टेक्सटाईल इज फाउंड आयदर इन कॉटन प्रोड्युसिंग रिजन ऑर नियर मार्केट. ठीक आहे, हे पण ठीक आहे, हे पण ठीक आहे, बट हे याला एक्सप्लेन नाही करत आहे. ठीक आहे, की हे म्हणतात आहे की कॉटन आहे, कॉटनची तर ती प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, कॉटनची काय प्रॉपर्टी आहे की तो लाईट वेट आहे, तो ड्युरेबल आहे आणि तो वेट लूज नाही करत. ठीक आहे, कापसाचा जो मास आहे तो कमी नाही होत. बट इथे त्यांनी काय म्हणतात दुसऱ्या याच्यामध्ये की कारण की रिझन काय आहे, रिझन हे आहे की त्याची जे कॉटन टेक्सटाईल आहे ते कॉटन प्रोड्युसिंग एरियाच्या जवळ आहेत. काय हे रिझन राहू शकतं का? तिथं त्याची ऑलरेडी प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, तर ते फक्त लोकेशनमुळे दोन्ही करेक्ट स्टेटमेंट आहे पण तो त्याला एक्सप्लेन नाही करत आहे. इन द फिजिकल मॅप ऑफ इंडिया महाराष्ट्र प्लॅटू इज शोन बाय विच ऑफ द फॉलोइंग कलर्स?
तर डार्क ग्रीन, ग्रीन, येल्लो होऊ शकतं, पण ग्रीनमध्ये कन्फ्यूज आणि पण 2 मारू, पण याचा आन्सर आहे की येल्लो आहे. ठीक आहे, थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. ऑन विच ऑफ द फॉलोइंग डेज डज द समर सॉलिस्टिक्स अकर इन द सदर्न हेमिस्फिअर. आपण मोस्टली विंटर सॉलिस्टिक्स, समर सॉलिस्टिक वाचतो, पण नॉर्दर्न हेमिस्फिअरच्या कम्पॅरिझनमध्ये वाचतो. ठीक आहे, तर नॉर्दर्नमध्ये मार्च आणि जून येतात. आपल्याला आता सदर्न विचारलं, तर हे 2 ऑप्शन गेले. ठीक आहे, आता मार्चमध्ये पाहू तर थोडा विंटरवाला सीझन आहे, तर त्याच्या 6 महिन्यांनी विंटर येईल. जूनमध्ये समर सॉलिस्टिक असतो, तर इथे काय येईल, समर सॉलिस्टिक 6 महिन्यानंतर येईल. तर आन्सर आहे 22 डिसेंबर. इट्स लाईक एक्झाममध्ये आपण कसं प्रोसेस करतो, कसं हे करतो, तर हा नॉलेज बॅकिंग आहे. समर सॉलिस्टिक सदर्नमध्ये, नॉर्दर्नमध्ये काय असतं हे माहिती पाहिजे, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. नॉलेज प्लस ट्रिक. विंटर रेनफॉल रिसीव्ह बाय मेडिटेरियन रिजन इज द रिझल्ट ऑफ. ठीक आहे, कशाचं रिझन आहे. ठीक आहे, शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट्स, प्रेशर बेल्ट शिफ्ट झाले. लो प्रेशर बेल्ट अकर्स ओव्हर मेडिटेरियन रिजन. ओके, ड्युरिंग विंटर सीझन ड्यू टू शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. बघा, इथे पण शिफ्टिंग ऑफ आणि इथे पण शिफ्टिंग आहे, तर आन्सर याच्यामध्ये राहायला पाहिजे. आणि हे थोडंसं लॉंग एक्सप्लेन केलेलं आहे, तर आन्सर इथेच राहील. दुसरं काय म्हणतं, विंड ब्लो, फक्त विंड ब्लो करते म्हणून. ओरोग्राफिक रेन डेव्हलप होते विंडवर्ड्स लाईफ म्हणून ॲल्प्सच्या, नाही. हे दोघं सिमिलर आहेत आणि अगेन आपल्याला जेव्हा सिमिलर स्टेटमेंटमध्ये भेटतो, आपण नेक्स्ट ऑप्शनला टिक करू. प्लस हा जो ऑप्शन आहे तो मोस्ट एनकम्पासिंग आहे. एनकम्पासिंग ऑप्शन, मोस्ट एनकम्पासिंग ऑप्शन म्हणजे एक असा ऑप्शन ज्याच्यामध्ये 2-3 गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत, तर ते आहे ऑप्शन 2. ट्रेंचेस आर फाउंड मेनली अलॉंग द कोस्ट ऑफ वेस्टर्न पॅसिफिक ओशन. का बरं असं भेटतं? ठीक आहे, कारण की द वेस्टर्न मार्जिन ऑफ द पॅसिफिक ओशन इज द सबडक्शन झोन. ठीक आहे, अलॉंग द वेस्टर्न बॉर्डर द पॅसिफिक पॅरलल रन करते माउंटेन रेंजेसला. कॉन्टिनेंटल स्लोप ऑफ द वेस्टर्न इज स्टीप. द वेस्टर्न पार्ट ऑफ द पॅसिफिक ओशन इज कॅरेक्टराइज्ड बाय लार्ज नंबर ऑफ ट्रेंचेस. हे बघा, वेस्टर्न मार्जिन ऑफ द पॅसिफिक, वेस्टर्न मार्जिन ऑफ पॅसिफिक. ठीक आहे, 2 आन्सर काय राहील, या दोघांमध्येच राहील. बट इथे यांनी काय लिस्ट कॅरेक्टराइज बाय लार्ज नंबर ऑफ ट्रेंचेस. अरे हां, तेच तर विचारलं होतं की ट्रेंचेस राहतात, का बरं राहतात, हे याचं काय बिकॉजचं आन्सर आहे का? नाही. हे आहे द वेस्टर्न हे राहतात कारण की तिथे सबडक्शन झोन आहे, तर सबडक्ट होतात. इथून एक आलं, हे आपण बेसिक जिओग्राफीमध्ये बघतो. ही आहे प्लेट 1, ही आहे प्लेट 2. जेव्हा आपण प्लेट 1 आणि प्लेट 2 येतात, काय करतात, हे एकमेकांना हे काय करतात, ते कॉन्वर्ज करतात. ठीक आहे, जेव्हा ही कॉन्वर्ज करतात तर जी हेवियर प्लेट असते, मोठी प्लेट जी असते ती काय करते, आतमध्ये जाते, सिंक करते. ठीक आहे, आणि सिंक केल्यावरती काय होते, इथेच एक गड्डा टाईप बनतो आणि याला आपण काय म्हणतो, ट्रेंच म्हणतो. तर ट्रेंच का बरं होतात, कारण की सबडक्शन झोनमुळे. सो ॲटलिस्ट यू अराईव्ह ॲट आन्सर की 1 आणि 4मध्ये राहील. मग 4मध्ये बघायचं, यार 4मध्ये तर फक्त लिहिलं की लार्ज नंबर ऑफ ट्रेंचेस आहेत, ते रिझन थोडी आहे आणि ते बिकॉज विचारलं आहे. ठीक आहे, थोडंसं डोळे उघडून, थोडंसं कॉमन सेन्स लावून पेपर सॉल्व्ह करायचा, आन्सर्स डोळ्यासमोर दिसतील. द क्लायमॅटिक फेनॉमेना रिट्रीटिंग मॉन्सून इज द रिझल्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ॲटमॉस्फेरिक कंडिशन इन इंडिया. ठीक आहे, कशाचं ते रिझन आहे. आफ्टर रिचिंग द हिमालया द साऊथ वेस्ट मॉन्सून रिट्रीट, द अपॅरंट मुवमेंट ऑफ द सन, सगळं लिहून टाकलं. द एक्सपान्शन ऑफ हाय प्रेशर बेल्ट फ्रॉम नॉर्थ वेस्ट पार्ट टू द साऊथ वेस्ट पार्ट ऑफ इंडिया. ठीक आहे, एक्सपान्शन होत आहे हाय प्रेशरचं, इथे पण फक्त रीच होत आहे, तर रीचने काय होणार, इथे काय होतं, एक्सपान्शन ऑफ हाय प्रेशर होत आहे. मग ते ऑकरन्स ऑफ व्हेरिएबिलिटी इन ॲटमॉस्फिअर प्रेशर डेव्हलप्ड ओव्हर इंडियन सबकॉन्टिनेंट. तर आन्सर हे का राहणार, एक तर सगळ्यात पहिले एक्सप्लेन करते चांगल्याने, है ना, एक्सप्लेनेटरी आहे, कारण की एक्सपान्शन ऑफ हाय प्रेशरमुळेच तिथे ते मूव्ह करत आहे, कारण की हवा एअर कशी मूव्ह करते, फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, तर एअर अशी मूव्ह करते. तर एक्सपान्शन ऑफ हाय प्रेशर बेल्टमुळे ते त्याचं रिझन आहे. तर जेव्हा असं कधी पण विचारलं आणि आपण जेव्हा ऑप्शन्स रीड करतो तर खूप व्यवस्थित आरामात रीड करायचं आहे, चेक करायचं की कोणता कशाला फॉलो करत आहे. ओके, in Maharashtra, in order from north, the major hill ranges on the plateau and the river basin of their south are as follows. तापी पूर्णा बेसिन काय, साऊथ ऑफ सतपुरा आहे. ठीक आहे, गोदावरी रिव्हर कुठे आहे, साऊथ ऑफ सतमाला, अजंता हिल्स आहे. हरिश्चंद्रगड, बालाघाट हिल्स आणि बम्मी हिल्स बेसिन आहे त्याच्या टू इट साऊथ. शंभू महादेव हिल्स आणि कृष्णा रिव्हर बेसिन आहे त्याच्या साऊथला. ओके, ठीक आहे, फर्स्ट नॉलेज.
ओके, नॉलेज लावा, डिडक्शन करा, हे करा. सगळ्यात पहिले करेक्ट. सेकंड करेक्ट विचारलं आहे, काय करू, मॅक्सिकाईज करू. थर्ड पॉईंट ऑप्शन प्लेसमेंट. इफ हे आन्सर होतं तर याला डीमध्ये ठेवायचं होतं ना, बट डीमध्ये न ठेवता त्याला 2मध्ये ठेवलं कारण की तो आन्सर आहे. ठीक आहे, तर ऑप्शन प्लेसमेंट ही एक मोठी ट्रिक आहे की जी आपण ऑब्झर्वेशन करून क्वेश्चनला करेक्ट करू शकतो. Method 32. The Sahyadri range is not straight, but at many places it is curved. Because, ठीक है, Sahyadri range is curved at many places because of the headward erosion of the Konkan river originating in the Sahyadri. ठीक आहे, मग परत तेच लिहायचं, सह्याद्री रिव्हर इज कर्व्ड इन मेनी प्लेसेस बिकॉज लॅटरल इरोजनमुळे ते हेडवर्ड होतं. सह्याद्री रेंज इज कर्व्ड का बरं, कारण की डाऊनवर्ड इरोजनमुळे ऑफ द कोकण रिव्हर ओरिजिनेटिंग, आणि ते हेवी रेनफॉल. तर हे तर आन्सर येईल यांच्या मधात. ठीक आहे, आन्सर राहील वरच्या मधात. तर आता कशामुळे राहील तर बघा, सह्याद्री रेंज इज नॉट स्ट्रेट बट कर्व्ड आहे. ठीक आहे, तर जेव्हा पण रिव्हर्स फ्लो होतात, ठीक आहे, तर हा झाला त्याचा हेडवर्ड साईड, हा झाला त्याचा लॅटरल साईड, आणि हा झाला त्याचा खालचा जो जमिनीवाला आहे तो आहे डाऊनवर्ड साईड. तर तो सरळ सरळ चालला, तो सरळ सरळ कट करतो आहे कर्वेचरमध्ये. तर कोण कट करेल, खालचा करेल, साईडचा करेल की समोरचा करेल, तर ऑफकोर्स समोरचा करेल. तर हेडवर्ड साईड. ठीक आहे, तर हेडवर्ड आणि आन्सर आहे ए. ठीक आहे, आणि हे पण मोस्ट थोडंसं लेंदीएस्ट ऑप्शन, लेंदीएस्ट तर नाही कारण की ऑलमोस्ट सगळे सेम आहेत, पण लेंदीएस्ट आणि थोडंसं लॉजिक की याचा विचार करायचा. आता हेडवर्ड नाही तर इथे बघू शकतो ना वरती. आता बघ याच्यामध्ये हा लॉंगेस्ट आहे. का केला लॉंगेस्ट, कारण की तो आन्सर आहे. लंबा का लिहिला, त्याला पण बारीक बारीक लिहू शकत होते पण नाही लिहिलं कारण की तो आन्सर आहे. As compared to Godavari and Krishna river, the course of Kaveri river receives large amount of water during winter. Kabara. Okay, because the course of river Kaveri receives heavy rainfall from southwest. Okay, the course of river Kaveri receives heavy rain from northeast. The course of river Kaveri receives both. दोनों मधून या ट्रिब्युटरीज ऑफ द कावेरी प्रोव्हाइड लार्ज वॉल्यूम. आता असंच ऑप्शन दिला, दोनों मधून केलं असतं तर का विचारलं असतं, ते तर हे किंवा हे, दोनपैकी एक आन्सर राहील. ठीक आहे, तर गोदावरी, कृष्णा अँड कावेरी. ठीक आहे, तर कावेरीमध्ये सगळ्यात जास्त कुठून येतं. ठीक आहे, तर कसं असतं की साऊथ आणि वेस्ट, तर हा साऊथ वेस्ट जो असतो तो आपला रिट्रीटिंग असतो. ठीक आहे, तर तो इकडे खूप जास्त रेन करतो. बट आता त्यांनी म्हटलं रिव्हर रिसिव्स हेवी कुठून करेल, जेव्हा तो वापस येईल. ठीक आहे, नॉर्थ आणि ईस्टकडून जेव्हा तो वापस येईल तेव्हा काय करेल, तो कावेरीमध्ये खूप रेनफॉल करेल. तर आन्सर आहे हे. ठीक आहे, किंवा जर आपण याच्यात अटलो तर आपण 50-50मध्ये अटकू, तर आपल्याला यापैकी एक आन्सर मारून यायचा आहे. In this theory, industrial location Alfred Wegener tried to establish pivotal role in which of the following factors. ठीक है, labor cost plays a pivotal role in the selection of industry. फक्त labor cost of raw material plays, market accessibility plays, ये transportation cost plays. काय राहू शकतं अकॉर्डिंग टू अल्फ्रेड वेगनर. आता सगळे ऑप्शन्स सिमिलर दिसत आहेत. ठीक आहे, तर बघा कॉस्टमध्ये राहील तर हा गेला. तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट या कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल या लेबर कॉस्ट. सो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ठीक आहे, की इंडस्ट्रीजची लोकेशन खूप डिपेंड करते ट्रान्सपोर्टेशन कॉस्टवर. इथे मी प्रोड्यूस केलं, इथे माझी इंडस्ट्री आहे आणि इथे माझी इंडस्ट्री आहे. इथून इथे जायला मला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी लागेल, इथून इथे जायला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त लागेल. तर ट्रान्सपोर्टेशन क्लॉज एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो इन लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज. ठीक आहे,
अ कॉम्पॅक्ट सेटलमेंट इज द मोस्ट प्रोबेबल सेटलमेंट बाय हॅमलेट्स. ठीक आहे. कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स आर नॉट फाउंड इन द हिमालयन रिजन. यार इतका मोठा हिमालयन रिजन, इतकोशा पण जागेवर काय कॉम्पॅक्ट सेटलमेंट नाही भेटू शकत का? चल आज नाही आहे, उद्या आपली 31 मे 2026ला एक्झाम आहे, या दिवशी जाऊन मी तिथे एक सेटलमेंट बनवली तर हे तो ऑप्शन चुकेल. तर 2 करेक्ट नाही, 2 करेक्ट नाही. ठीक आहे. आता 1वर विचार करायचा आहे. ठीक आहे. तर हा मी एक्स्ट्रीम स्टेटमेंट आय एम सॉरी, याच्यामध्ये जो आपलं लॉजिकल डिडक्शन आहे ना ते चुकतं आणि ते नॉलेज येतं, कारण की आन्सर याने 2 ओनली दिला आहे. बट लॉजिकली जर मी एक्झाममध्ये आहे तर मी काय थिंक करणार? मी हेच थिंक करणार की नॉट फाउंड कॉम्पॅक्ट सेटलमेंट. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की हिमालयाजमध्ये मोठे 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 पहाड आहे, कुठे ते एवढीशी जागा असू शकते तिथे आपण कॉम्पॅक्ट सेटलमेंट करू शकतो. आज नाही, फ्युचरमध्ये तिथे कॉम्पॅक्ट सिटी बनवली, 10 ते 15 ते 20 लोकांचे पण आपण कॉम्पॅक्ट सेटलमेंट बनवलं. ठीक आहे. आता हे नॉलेज नसतं की कॉम्पॅक्ट सेटलमेंट इतके घरं पाहिजे असं पाहिजे. सो मला याचं नॉलेज नव्हतं. जर मी या स्टेटमेंटला पाहून गेले तर मी नॉट फाउंडला एक्स्ट्रीम मांडलं असतं, 2ला कट केलं असतं, 1सोबत गेली असती. सो काही असे क्वेश्चन्स येतात जिथे आपलं आपलं लॉजिक फेल होतं मोस्ट ऑफ द टाईम. बट आपल्याला घाबरायचं नाही आहे. वी हॅव टू जस्ट गो विथ दॅट ट्रिक्स अँड ऑल. ठीक आहे, की हां आपल्याला काय लॉजिकली वाटतंय, काय लॉजिकली नाही वाटत. आणि या क्वेश्चनमध्ये येतं की जर तुम्हाला नॉलेजनी पहिले एक हे असेल की हां नॉलेजनी असं सॉल्व्ह करता येईल तर त्याला फोकस होऊन पहिले ते सॉल्व्ह करायचं. ओके. कंडक्टर्स इन्सुलेटर्स नॉन. कंडक्टरमध्ये आन्सर आहे सुपर कंडक्टर. सिमिलर स्टेटमेंट नेक्स्ट ऑप्शन. ठीक आहे. हे सिंगल लाईनमध्ये जास्त अप्लाय होतं, तसं करू शकतो. इफ एन ऑब्जेक्ट इज प्लेस सिमेट्रिकली बिटवीन 2 प्लेन मिरर इन्क्लाइंड ॲट एन अँगल ऑफ 36 डिग्री, किती इमेजेस बनतील? आय डोंट नो. ठीक आहे. हा क्वेश्चनमध्ये हे काय आहे, इवन दिला आहे, ऑड. ठीक आहे. तर होऊ शकतं की आन्सर या दोघांमध्ये राहील, बट आय डोंट नो. मी ते काय केलं 50-50मध्ये अटकली. तर मी एकदा 9 मारेल किंवा 11 मारेल किंवा नाही मारेल तर स्किप, या फिर इफ आई नो आई विल सॉल्व इट बाय द नॉलेज. बट फॉर समवन हु इज गेटिंग ट्रान्झॅक्शन फ्रॉम UPSC टू MPSC, आपण इतकं करंट स्टॅटिक नाही वाचत, आपलं लाईक जो स्टॅटिक आहे सायन्सचा तितकं नाही वाचत, तर मे बी इतक्या कमी वेळात आपण खूप ग्रास्प नाही करू शकत. सो फॉर द टायमिंग लेट इट बी, जितकं आहे तितकं. ठीक आहे. अब हे जे कॉन्स्टंट आहे, एक मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे कशाचं? ठीक आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी बर्नॉलिस, पास्कल, युक्लर. हा प्युअर नॉलेजचा क्वेश्चन जातो आणि याचा आन्सर आहे बर्नॉलिस इक्वेशन. आणि आपल्या NCERTमध्ये किंवा आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये डेफिनेटली याचं जे आहे ते दिलेलं असतं. सो वी कॅन गो विथ दॅट ऑप्शन. नेक्स्ट. ओके. अल्फा पार्टिकल एमिट फ्रॉम अ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, देन अल्फा पार्टिकल जर एका पर्टिक्युलर जागेवरून निघतो तर त्याचं काय होतं? तर ॲटॉमिक नंबर डिक्रीजेस बाय 2, 1, 1. सेम तर नाही राहत. आणि ते फक्त ॲटॉमिक नंबरबद्दल बोलले. इन्क्रीज बाय दिस, डिक्रीज बाय दिस, इन्क्रीज बाय दिस, डिक्रीज बाय दिस. आन्सर या दोघांमध्येच आहे, A किंवा बीमध्ये. 39मध्ये A किंवा बीमध्ये आन्सर राहील. आता काय चूज करणार आपण? ठीक आहे. तर मास आणि ॲटॉमिक नंबर. तर इथे येतं, इथे जसं मी म्हणते की सिमिलर स्टेटमेंट तर नेक्स्ट मारून या, बट इथे आन्सर आहे A. ॲटॉमिक नंबर डिक्रीजेस बाय दिस अँड बाय 4. हे त्यांनी करेक्ट बनवलं. मग बाकी 1, 1, 2, 2, 1, 2 त्यांनी रँडमली लिहिलं. इथे परत आपण 50-50मध्ये अटकतो. इट्स आ चान्स की आपण A घेऊ, म्हणजे नॉलेज असेल तर आपण 1सोबत जाऊ, नसेल नॉलेज जर तुम्ही गेले 2सोबत तर काय प्रॉब्लेम. तुम्ही एनिवेअर पॉझिटिव्हमध्ये राहाल. यू कॅनॉट एक्सपेक्ट की एकच गोष्टी 10दा लागेल. तुम्हाला ती गोष्ट रिपीटेडली अप्लाय करायची आहे, सो दॅट जेव्हा आपण ॲट द बॅक ऑफ द साईड बघू तर आपण नेट पॉझिटिव्हमध्ये राहू. नेट पॉझिटिव्ह. द फीवर ऑफ अ चाइल्ड इज 104 फॅरनहाइट. व्हॉट इज द टेम्परेचर? ठीक आहे. ऑड, 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 इवन. आन्सर करेक्ट सांगायचं आहे. स्पीड ऑफ लाईट इज फास्टर वेन दे आर नियरर टू द सन अँड स्लोवर वेन दे आर फार्दर अवे फ्रॉम द सन. सनच्या जवळ असेल तर ते लवकर फिरतील, कारण की सन इथे आहे. इथे एक प्लॅनेट 1 आहे
इथे एक प्लॅनेट 2 आहे. जितकं जवळ आहे तितकं तितकं तो स्पीडमध्ये फिरेल, तितकं दूर आहे तर त्याला हळूहळू फिरेल, जितका लांब आहे तितका तो हळूहळू हळूहळू हळू फिरेल. ठीक आहे. फास्टर वेन दे आर फार्दर फ्रॉम द सन, फार्दर राहील तर ते फास्टर नाही मूव्ह करतील, स्लोअर मूव्ह करते. हे द सेम फास्ट, हे तर दोन ऑप्शनच नाही आहे, दोघांमधूनच आपल्याला चेक करायचं होतं. आन्सर आहे. ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित लॉजिक लावून आरामात शांतपणे रीड केलं तर आपण आन्सरवर येऊ शकतो. ओके. व्हायटॅमिन ए, डी, सी बेसिक नॉलेजचा क्वेश्चन आपण खूपदा वाचतो. स्कर्वी, बीचं 2. व्हायटॅमिन ए नाईट ब्लाइंडनेस, रिकेट्स. व्हायटॅमिन डीचं रिकेट्स आहे, 2चं 1, डीचं 1. ठीक आहे. एचं 3 अनेमिया. ठीक आहे. तर व्हायटॅमिन डी इथे येते आहे. ठीक आहे. या दोघांपैकी आन्सर राहील. सीचं काय आहे? नाही यार, व्हायटॅमिन ए नाईट ब्लाइंडनेस असतं. बी मग काय आहे? रिकेट्स आहे. हां ठीक आहे, बरोबर आहे. सी काय आहे? स्कर्वी आहे, बरोबर आहे. आणि हे काय आहे? अनिमिया. हां, तर आन्सर इज डी. ठीक आहे. कॉमन नाही शोधू, पण लॉजिक लावून आन्सरवर येऊ. आता जो ट्रिटिका जो वर्ड आहे ना, तो ट्रिटिका वीटचा सायंटिफिक नेम आहे, तर आपण वीटसोबत जाऊ शकतो. आणि मी ऑब्झर्व केला, जेव्हा आपण प्लांट डिसीज विचारतात ना, तर ते ऑप्शन एवर ठेवतात. कॉन्कोलॉजी इज द स्टडी ऑफ वॉट. ठीक आहे, नाही माहिती, पण इथे जर वेगळंच दिलेलं आहे. मोलस्का वेगळं दिलं आहे, इथे मोलस्का दोनदा दिलं आहे. तर एक तर शेल्स असतील किंवा मॅन्टल असेल, काय मारणार. ठीक आहे. तर शंख काय असतो? कवच असतं ना शंख त्याचं. ठीक आहे. की आवरण असतं, त्याचं ते शेल असतं. हार्ड जो पार्ट असतो शंख, तर तो असतो शेल. शंख शेल. आपण म्हणतो ना की बीचवर गेलो तर शेल आणा, शंख आणा, तर शंखचं सेल. फायलम मोलस्का कन्सेंट सॉफ्ट बॉडीज ॲनिमल कॅरेक्टराइज्ड बाय. ठीक आहे. करेक्ट विचारलं, मॅक्सिमाइजकडे जाऊ, बघू काय आन्सर आहे तर. ठीक आहे. सेकंड लार्जेस्ट फायलम आहे, माहीत आहे तर ठीक आहे, नाही तर ठीक आहे. जनरली ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाईम जनरली, तर बी तर आन्सर असेलच. गेलं. ठीक आहे. दे आर ओनली टेरेस्ट्रियल, फक्त टेरेस्ट्रियल आहे, गेलं ऑप्शन. मग काय मस्क्युलर फिट असू शकतो, तो ए, बी, डी. मॅक्सिमाइजकडे गेलो तर तसंही आपण हे कट केलं. आणि सी ओनली टेरेस्ट्रियल नाही, काय असू शकतं ना ते प्लांट, आणि आपल्याला माहिती आहे की मोलस्का वगैरे पाण्यात असतात, तर टेरेस्ट्रियल तर नाही आहे. तर सी कट केलं तर आपण डायरेक्ट आन्सरवर ए, बी, डीवर आलो. विच ऑफ द फॉलोइंग पॉलिसी मेजर इंटरवेन्शन्स आर अ पार्ट ऑफ लँड रिफॉर्म्स इन इंडिया? एबॉलिशन ऑफ इंटरमिडिएट्स, ठीक आहे. टेनन्सी रिफॉर्म्स, फिक्स्ड सीलिंग्स ऑन लँड होल्डिंग्स, कन्सॉलिडेशन ऑफ लँड. ऑल. ही जी लँग्वेज आहे खूप सोफेस्टिकेटेड लँग्वेज आहे. एक्झामिनरला जर हे चूक करायचं होतं याच्या कोणत्याही स्टेटमेंटमधून, तर तो काही पण एक्सेट्रा, ऑनली किंवा काही असे शब्द टाकू शकत होतो. त्यांनी ब्रॉड विचार केला तर आपण ऑल द सोबत जाऊ. बेनिफिशरीज कोण आहे अन्नपूर्णा योजनाचे? स्कूल गर्ल्स, कॅज्युअल वर्कर, सिनियर सिटीजन्स, रिटायर्ड सोल्जर. मला सांगा, सिनियर सिटीजन नंतर हू आर नॉट अंडर दिस, इतकं एक्सप्लेन का केलं असतं जर आन्सर नसतं तर. प्लस जो सगळ्यात लॉंगेस्ट आहे तो काय आहे? ऑप्शन आहे आता 3. बॅलन्स्ड ग्रोथ रेट एम्स ॲट. ओके, ठीक आहे. काय असते? इक्विलिब्रियम ग्रोथ रेट ऑफ इन्कम, ग्रोथ रेट ऑफ आउटपुट अँड ग्रोथ ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे. इथे काय म्हणतात? ग्रोथ रेट ऑफ ए आणि ए. ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्स, ग्रोथ रेट ऑफ इन्कम, ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्स, ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन. काय राहू शकतं है ना? एक इथे किती आहे? 1 2 3. ते 1 2 1 2 1 2. मोर नंबर ऑफ ऑप्शन्स. चलो. अर्बनायझेशन मीन्स काय आहे? अर्बनायझेशन, ठीक आहे. मीन्स डेफिनिशन, जेव्हा पण आपल्याला एक डेफिनेशन असते ती काय असते? सिंग्युलर. आपण कुठे जाऊ? मिनिमाइजकडे. सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन. आणि बघा, ए आणि बी सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन कधी पण ए आणि बी सोबत राहू शकतात का? नाही राहू शकत. गेले 2 ऑप्शन. ठीक आहे. आता इंक्रीज इन डेन्सिटी, ठीक आहे, वाटू शकतं आपल्याला इंक्रीज इन डेन्सिटी आहे. पण आपण काय करू, जेव्हा पण एका पर्टिक्युलर गोष्टीचं एक पर्टिक्युलर मिनिंग विचारलं आहे तर ती एक गोष्टच असते ना स्पेसिफिक. त्यामुळे आन्सर आहे ओनली
ए. Which of the following statement about Atal Mission for Regeneration and Urban अमृत नॉट करेक्ट. ठीक आहे, ठीक आहे, काय विचारलं, नॉट करेक्ट. फ्लॅगशिप मिशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, याच्यात काही चूक वाटत आहे का, नाही. इट वॉज लॉन्च्ड बाय मिनिस्ट्री ऑफ अर्बन, ठीक आहे. इट ॲड्रेसेस द चॅलेंजेस ऑफ वॉटर सप्लाय, ओके, करता होगा. इट वॉज लॉन्च इन दिस इन इतनी सिटीज, ठीक आहे. I need to check its answer once a second. ठीक आहे, मला असं वाटतंय याचा आन्सर असं हे राहायला पाहिजे. मी तर चेक करेल, कारण की इथे यांनी आन्सर 3 दिला, ॲड्रेसेस, हे तर करेक्ट राहायला पाहिजे ना. ठीक आहे, या फिर अर्बन ट्रान्सफॉर्मेशन आहे, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलत आहे. इथे वॉटर सप्लायचा काय आहे रोल, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण वर्ड कोरिलेशनमुळे त्याला आपण कट करू शकतो. ओके. डेप्रिवेशन स्कोर ऑफ अ हाऊस होल्ड इज %, 20, 50, 40, even, odd. Since July 1991, comprehensive liberalization means measures have been undertaken to improve the supply side of the economy. कोणते मेजर अमॉंग दिस मोर इम्पॉर्टंट आर, कोणते इम्पॉर्टंट आहेत. ट्रेड कॅपिटल फ्लो, ओके. इंडस्ट्रियल रेग्युलेशन्स, ठीक आहे. डिसइन्व्हेस्टमेंट, पब्लिक रिफॉर्म्स, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स, ऑल. मॅक्सिमाइज, कारण की मोर इम्पॉर्टंट काय आहे, आपण मोर इम्पॉर्टंट लेस इम्पॉर्टंट कोणत्या गोष्टीला कसं म्हणू शकतो, आपण मॅक्सिमम सोबत जाऊ. लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्स, लॉंग टर्म त्यातल्या त्यात, शॉर्ट टर्मही नाही. ॲज ऑफ द इकॉनॉमी ॲज स्पेल्ड आउट इन वेरियस प्लॅन डॉक्युमेंट्स, काय राहणार, इकॉनॉमिक ग्रोथ लॉंग टर्म राहील का, सेल्फ रिलायन्स राहू शकते. रिमूव्हल ऑफ दिस पॉझिटिव्ह गोष्ट आहे का, हा, ही काय पॉझिटिव्ह गोष्ट आहे का, हा. एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी ही पॉझिटिव्ह आहे का, हो. इन्क्लुसिव्ह ही पॉझिटिव्ह आहे का, हो. सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहे. तर पॉझिटिव्ह ऑब्जेक्टिव्स, तर आन्सर पण काय राहील, पॉझिटिव्ह. द फॉर्म्युलेशन अँड सक्सेस ऑफ अ प्लॅन रिक्वायर्स द फॉलोइंग, काय. प्लॅनिंग कमिशन, स्टॅटिस्टिकल डेटा, ऑब्जेक्टिव्स, फिक्सेशन ऑफ टार्गेट्स, हे सगळं दिलं होतं. ठीक आहे, काय राहू शकतं. सक्सेस काय रिक्वायर करतं किंवा फॉर्म्युलेशन काय रिक्वायर करतं, ऑल ऑफ दी अबाव, मॅक्सिमम. प्लॅनिंग कमिशन, स्टॅटिस्टिकल लागेल का, हो. फिक्सेशन ऑफ टार्गेट्स, प्रायोरिटी, मोबिलायझेशन रिसोर्स लागेल का, हो. इनकरप्ट इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन फॉर्म डेव्हलपमेंट पॉलिसी लागेल का, हो. इकॉनॉमी इन ॲडमिनिस्ट्रेशन एज्युकेशन बेस लागेल का, हो. तो ऑल. अ कंट्री इज पुअर बिकॉज इट इज अ पुअर, दिस स्टेटमेंट इज ऑफ, कोणाचं आहे, मिर्डल, नोर्क्स, रॉबिन्स, मार्शल. काय राहू शकतं बघा. सिंगल वर्ड. इथे जीला हे फुल फॉर्म पण लिहू शकत होते, नाही लिहिलं का बरं, कारण की इथे हे आर नॉर्क्स पण लिहू शकत होते, नाही लिहिलं कारण की आन्सर आहे फुल तसं त्यांनी कॉपी पेस्ट केलं आहे. काय केलं आहे, कॉपी पेस्ट इंडिकेटर, डायरेक्ट कॉपी पेस्ट करून गेला. तर त्याचं एक ट्रिकचं नाव आहे कॉपी पेस्ट इंडिकेटर. बॅलन्स्ड ग्रोथ थेअरी रिक्वायर्स बॅलन्स बिटवीन, ठीक आहे. कशामध्ये बॅलन्स लागतं. कंझ्युमर गुड्स, इंडस्ट्रियल, कॅपिटल गुड्स, इंडस्ट्री गुड्स, ॲग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्रियल, या ऑल सेक्टर. यार ऑल ऑफकोर्स ऑल ना, याच्यात सगळं एनकम्पास झालं, एनकम्पासिंग मॅड. या ऑलमध्ये सगळे सेक्टर्स आलेत, तर आपण स्पेसिफाय का करू. अकॉर्डिंग टू शॉम्पीटर, ठीक आहे. डेव्हलपमेंट इज अ डिसकंटिन्युअस अँड स्पॉन्टेनियस चेंज इन द स्टेशनरी स्टेट, ओके, राहू शकतं. वाईल ग्रोथ इज अ ग्रॅज्युअल स्टेडी स्टेट इन द लॉंग टर्म विच कम्स अबाउट अ ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द रेट ऑफ सेव्हिंग पॉप्युलेशन, राहू शकतं. तर दोन्ही जाऊ. याची 50% प्रॉबिलिटी, याची 50% प्रॉबिलिटी, ठीक आहे. जास्त विचार करायचा नाही, जायचं पण दोन्हीसोबत, कारण की स्टेटमेंटमध्ये असं काहीच अटकल्यासारखं किंवा काही नाही, सिम्पल स्टेटमेंट्स आहेत. कारण की जेव्हा पण त्याला चूक बनवायचं असलं तर काही ना काही अशी हिंट टाकेल, काही ना काही अशी गोष्ट टाकेल ज्याने आपल्याला वाटेल की हे चुकलेलं आहे, ठीक आहे. 50, 50, 60, 47, 35, 40, 45, 32, इवन मतलब एक प्रॉपर नंबर, इवन हे रॅन्डम नंबर 47, 32, ठीक आहे. तर आन्सर आहे हे.
गव्हर्मेंट इम्प्लिमेंटेशन विच ऑफ द फॉलोइंग स्कीम फॉर फायनान्शियल इन्क्लुजन. सांगायचं काय, नॅरो जायचं की ब्रॉड जायचं? ऑफकोर्स ब्रॉड जायचं. तर ऑल ऑफ दी अबव. What is meant by gender budget? Separate budget for this, separate for this, individual profession of men in the general. जेंडर आपण जेव्हाही बोलतो आपण वुमनच्या कॉन्टॅक्टमध्ये बोलतो. दोघांपैकी एकच आन्सर राहील आपला वुमनसोबत. आणि जेव्हा पण वुमन, पुअर, कोणता पण असा वल्नरेबल सेक्शन या वीक सेक्शन असेल सोसायटीचा, तर गव्हर्मेंट त्यांच्यावर फोकस करते. ठीक आहे. आता बघा, याच्यात आपण कोणी तर लर्न केलं नाही आहे, तर बघू. 1.0 1.0 1.0. ठीक आहे. पण इथे हे नाही आहे, त्याला आपण डायरेक्ट कट करू. ठीक आहे. आता यांमध्ये बघू, तर बघू की हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, हा एक वेगळा दिसत आहे, याला कट करू. आता उरलो याच्यामध्ये की हे चूज करायचं, हे चूज करायचं. तर याचा आन्सर आहे हे. ठीक आहे. तर होऊ शकतं तुम्ही ए चूज करा, तुम्ही बी चूज करा. आपण किती क्वेश्चन्स पाहिलं, कधी आन्सर बी नेक्स्ट वाल्याच्यात असतं, कधी वरती असतं. बट डिपेंड्स की टाईमवर तुम्हाला काय वाटत आहे. तर तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी ते एक पर्टिक्युलर आन्सर आहे ट्रिक लावून आलात ना, तर तुम्ही नेट पॉझिटिव्हमध्ये असता. ठीक आहे. एक क्वेश्चन आहे. आता हे तर केमिस्ट्रीचं प्युअर क्वेश्चन आहे, आपण इतकं वाचत नाही, तर बघू कसं सॉल्व्ह करायचं. 1.0 mH2SO4 सोल्युशन आहे, त्याला प्रिपेअर केलं 10 DM3 ऑफ 1.5 mH2SO4 सोल्युशननी. तर काय होणार? आता ऑप्शनमध्ये हिंट काय आहे की आपल्याला N हवा आणि आपल्याला DM3 हवा. तर ग्रामवाले आन्सर्स कट करू. आता या दोनमध्ये अटकलं, कुठे मारू? नेक्स्ट ऑप्शन. ठीक आहे. ओके. आता काय NH3 आणि BH3चा दिलेलं आहे आपल्याला. इथे पिरामिडल प्लेनर हे आन्सर नाही राहणार. पक्क्यात वेगवेगळं असेल म्हणून त्यांनी दिलं असेल. ठीक आहे. इंटरचेंज झाले असेल ह्या गोष्टी म्हणून दिलं असेल. आणि बाय नॉलेज आपल्याला माहीत आहे की हे असं असतं. ठीक आहे. पिरामिडल शेअर असतं, तर पिरामिडलसोबत जायचं. इथे पण आपण 2मध्ये अटकलो, तर सिमिलर स्टेटमेंट ते मग आपण नेक्स्ट ऑप्शनसोबत गेलो. ओके. तर याच्यासाठी विच ऑफ द फॉलोइंग हायड्रोकार्बन्स 80% कार्बन, सगळ्यात जास्त कार्बन कशात आहे? ठीक आहे. बेन्झिन काय आहे? C6H6 इक्वल झालेत CH4. ठीक आहे. याच्यात कार्बन कमी, हायड्रोजन जास्त झालेत. इथे काय C2H6. ठीक आहे. आणि सायक्लोहेक्झेन परत C6H6 जे पण फॉर्म्युला असेल. तर हे आहे की वेळेवर तुम्हाला क्लिक झाला तर सही आहे, नाही तर इथे आन्सर आहे. आता हे क्वेश्चन आहे. 180 ग्राम ऑफ ॲसिटिक ॲसिड आहे मिक्स केलेला याच्यासोबत ऑफ वॉटर. मोल फ्रॅक्शन आपल्याला सांगायचं आहे. काय आपण नीटचा पेपर देतो आहे का? नाही. काय आपण GEचा देतो आहे का? नाही. आपण देतो आहे MPSCचा. तर एका पर्सनकडून मोल फ्रॅक्शन करायचं, तो करू शकतो, नाही करू शकतो. आपण वाचलं असतं. याला सॉल्व्ह कसं करायचं? हा बघा, 1 दिला आहे, 0.5 दिला आहे. ठीक आहे. इझिली विचार करू शकतो तो, पण 0.23 विचार करू शकतो का? नाही. हा थोडा ऑड झाला. हा एक प्रॉपर नंबर झाला, हा एक प्रॉपर नंबर झाला. हे दोन आन्सर नाही राहणार. आन्सर राहील 0.23 आणि तोच आन्सर आहे. ठीक आहे. या क्वेश्चनमध्ये 66 ॲटमॉस्फिअर लिटर, हे या दोनपैकी आन्सर राहील. कुठे मारायचं, वरती की खाली? तर कधी पण असं 82 पॉईंट समथिंग नसतं, कधी पण 0 पॉईंट समथिंग असतं. ठीक आहे. आता पॉईंट पण बघा, इथे पॉईंट, इथे पॉईंट, इथे पॉईंट आणि हे आन्सर आहे. इतकं स्ट्रॉंग ऑब्झर्वेशन हवं एक्झाममध्ये. एक्झामिनर विल गिव्ह यू सम हिंट्स की जिथे तुम्ही चेक करा आणि मॅक्सिमम म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी जास्त असेल तो सॉल्व्ह करा. नाही तर हे क्वेश्चन्स नॉलेजने सॉल्व्ह होणारे नाही आहेत. रॉंग पेअर विचारलेले आहेत, काही आयडिया नाही, स्किप. दॅट्स इट. ठीक आहे. याचा आन्सर आहे की काहीतरी C असेल, आय डोंट नो. ठीक आहे. फंक्शन काय आहे लाईट डिपेंडेंट रिॲक्शनचं? ट्रान्सफर करणे, युटिलाइज करणे, जनरेट करणे. तर आपण सायन्समध्ये बेसिक वाचतो की आपली जी रिॲक्शन असते फोटोसिंथेसिस ती जनरेट करायसाठी असते. NADPH आणि ATP. ठीक आहे. अगेन डॅश आली, डॅश और प्रिकर्सर. ठीक आहे. आता यांनी करेक्टमध्ये ऑल 4 तर दिले नाही आहेत, तर आपल्याला मिनिमाइजकडे जायचं आहे.
का बरं? कारण की ते करेक्टमध्ये जर एक डी ऑप्शन असं असतं की ऑल, ठीक आहे, मग 1 2 3 असं असतं, तर आपण त्याच्यासोबत गेलो असतो. आणि जेव्हा पण मी एक ऑब्झर्व केलं की जेव्हा पण डॅश देतात ना, ते फक्त सिंगल ऑप्शन ठेवतात, म्हणजे मिनिमाइज जातात. तर आपण मिनिमाइज एक तो ऑनली असेल किंवा ऑनली डी असेल. आता हे झायमोजेन्स एक्झामिनर विचार नाही करू शकतो की झायमोजन टाकतो. प्रोटीन खूप इझी आहे त्याच्यासाठी विचार करणं, प्रोटीन फॅट कर. तर जे पण मोस्ट कॉमन असतं ना, हा कॉमन आहे ना, हा आन्सर नसणार. हे नॉट सो कॉमन आहे ना, हा आन्सर असेल. तर गो विथ ए. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट? ऑर्गॅनिक कॅटलिस्ट एक्सेलरेट करतो, ठीक आहे. मेड अप ऑफ फ्रॉम प्रोटीन्स, ठीक आहे. नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. ॲक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड्स, हां, नॉट डिपेंडंट अपॉन टेम्परेचर, ठीक आहे. तर सी एक्स्ट्रीम झाला, तो काटो. आता उरलो याच्यामध्ये मॅक्सिमाइज जायचं आहे, तर डी. बघू एमएलएस एन्झाइम दॅट ॲक्ट ऑन स्ट्रक्चर, हां बिलकुल करत असेल तर ए बी डी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट इन्क्लुडेड इन आर्टिकल 1? पॉलिटी आहे, नॉलेजकडे जाऊ. चीफ मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय गव्हर्नर, ओके. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर शॅल नॉट बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल, बिलकुल गलत, ठीक आहे. स्टेट असो सेंटर असो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स रिस्पॉन्सिबल असतात स्टेट लेजिस्लेचरला, गव्हर्नमेंटला, लोकसभाला, ठीक आहे. तर हा तर तसाच चुकलेला आहे, आन्सर हेच राहील. तर द अदर चीफ मिनिस्टर अपॉइंट होतो गव्हर्नर ऑन द ॲडवाइस ऑफ चीफ, ठीक आहे. द मिनिस्टर हू हॅज एनी पिरियड ऑफ 6 कॉन्सिक्युटिव्ह मंथ्स इज नॉट अ मेंबर शॅल अँड एक्सपिरेशन सीजेस, ओके. 2 चुकीचं आहे. इंडियन सिटीजन कॅन बी टर्मिनेटेड इफ, ठीक आहे. अ पर्सनली व्हॉलंटरी एक्वायर सिटीजनशिप ऑफ सम अदर कंट्री, तर बिलकुल त्याची जाईल. अ पर्सन हू हॅज बिकम अ सिटीजन थ्रू रजिस्ट्रेशन, ठीक आहे. इज सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट फॉर इतने इयर्स, काय आला? डाटा, स्पेसिफिक डेटा. आणि आपल्याला माहिती आहे का शायद 2 इयर्स वगैरे असतं, तर हा डाटा चुकीचा आहे. ॲज इज सॅटिस्फाईड अ सिटीजन इज ऑप्टेंड बाय फ्रॉड, जर फ्रॉडने केलं तर जाऊ शकते का? जाऊ शकते. आता बी नाही आहे, तर बीला डायरेक्ट कट केलं, ACDकडे जा. विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट पेयर रिगार्डिंग एक्सेप्टेंस इन द ये करेक्ट, तो मैक्सिमम 2 है, देखते हैं. थोड़ा सा नॉलेज प्लस बस मैक्सिमाइज ट्रिक, ठीक आहे. आय फील साऊथ आफ्रिकामध्ये इलेक्शन मेथड नाही आहे, 7 सीला काढू नाही. आता एची प्रोबॅबिलिटी किती आहे? 75, बी 50, सी 50, डी पण 50, ठीक आहे. तर ए तर आन्सरमध्ये राहणारच. आता बी सी डी आणि मॅक्सिमाइज करायचं आहे, तर पण ऑल नाही जाणार, कारण की बाय नॉलेज वी नो की साऊथ आफ्रिका नाही आहे मेथड्स ऑफ राज्यसभा. तर आपण जाऊ ए बी आणि डी सोबत. ऑब्जेक्टिव्स काय आहे? ऑब्जेक्टिव्स पार्लियामेंट्रियन ऑफिशियल, ये ठीक है. टू रिव्यू द प्रोसेस मेड इन द यूज ऑफ हिंदी फॉर ऑफिशियल पर्पज ऑफ यूनियन एंड टू मेक रिकमेंडेशन टू इंक्रीज द यूज ऑफ हिंदी. लुकिंग इन टू द लिंग्विस्टिक डिमांड्स फॉर न्यू स्टेट एंड मेक सजेशन इन दैट रिगार्ड, ठीक है. लेट्स सी. आइडेंटिफाई एंडेंजर्ड लैंग्वेज एंड मेक रिकमेंडेशन टू प्रोटेक्ट एंड प्रिजर्व देम. Examine the vernacular education and make recommendation for effective implementation of these languages. Question. Which of the following is the main objective? जेव्हा आपण मेन विचारलं, प्रायमरी विचारलं, तर आपल्याला काय करायचं आहे? नॅरो डाऊन. आपण याच पेपरमध्ये स्टार्टिंगला एक क्वेश्चन बघितला जिथे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह विचारलं होतं, इथे विचारलं आहे मेन ऑब्जेक्टिव्ह. सो काय करू आपण? नॅरो डाऊन करू. तर नॅरो डाऊनमध्ये फक्त एकच ऑप्शन आहे आणि हेच आन्सर आहे. कारण की याच्यामागे लॉजिक असं आहे की एक कमिटी बनली आहे ऑफ पार्लमेंट ऑन ऑफिशियल लँग्वेज. सो एक कमिटी आहे, तर त्याचं एक स्पेसिफिक काम असतं, ठीक आहे. आपल्याकडे खूप मिनिस्ट्रीज आहेत, खूप कमिटीज आहेत. तर एक कमिटी जेव्हा बनते ती पर्टिक्युलर मतलब याच्यासाठी बनते त्याच्यामुळे. आणि कमिटीचं काय काम असतं? रिव्ह्यू करणं, ठीक आहे. लुक करणं का, आयडेंटिफाय करणं का, एक्झामिन करणं का, तो रिव्ह्यू करणं, तो ऑनली आहे. आणि कशाबद्दल? यूज ऑफ हिंदी फॉर ऑफिशियल पर्पज ऑफ द युनियन, मेक रिकमेंडेशन टू इन्क्रीज द यूज ऑफ हिंदी, ठीक आहे. आपण थोडंसं डिसेंट्रलायझेशन जे एक कॉन्सेप्ट असतो, डिसेंट्रलाइजकडे जाणं किंवा आपलं वर्नाक्युलर या फिर हिंदी लँग्वेजकडे जाणं है ना, ते प्रेफर करू. 75मध्ये काय दिलं आहे? आपल्याला काय विचारलं? इनकरेक्ट विचारलं आहे, ठीक आहे. आणि सगळ्याची प्रोबॅबिलिटी पण 50% आहे. तर तसंही आपण एलिमिनेट नाही करू शकत ना, मिनिमाइज करू शकतो. तर बघू. 1/5 ऑफ द टोटल मेंबर्स ऑफ द ZP मूव्ह टू अ मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स इन पास्ट. प्रेसिडेंट हॅज टू रिझाईन. तर हा डेटा आहे, हा डेटा चुकीचा आहे, ठीक आहे. आणि इथे 1/3 असतं, ठीक आहे.
इफ नाही माहिती तर आन्सरमध्ये ए तर राहील. आता बी राहील, सी राहील, याच्यापैकी एक कोणी पण राहू शकतं. एक तर सुधारकराव किंवा वसंतराव, दोन्हीपैकी एकही. तर याचा आन्सर आय गेस इट्स थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे, कारण की हे पण चुकीचं आहे आणि या तीनपैकी एक चुकीचं. तर मोस्टली एकच आन्सर राहायला पाहिजे होतं, लाईक एक बी किंवा सी किंवा डी, म्हणजे ओनली वन ऑप्शन पाहिजे होतं. तर दिस इज लिटल कॉन्ट्रोवर्शियल, सो आय वोंट कमेंट मच. बट हे सांगू शकते की हे तर चूक आहे आणि या तीनपैकी जस्ट एक करेक्ट आहे. तर एकच करेक्ट राहायला पाहिजे होतं. तर मल्टिपल थोडा डिस्क्रिपन्सी आहे याच्यात. विच आर द फॉलोइंग आर नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय येईल डोक्यात की काय असू शकतं. तर आपण जसं बघू तर CIC असतं. ठीक आहे, नॅशनल कमिशन आहे आणि स्टेट कमिशन फायनान्स कॉन्स्टिट्युशनल बॉडी. आपण याचा आर्टिकल लर्न करतो ना की स्टेट फायनान्स कमिशन, नॅशनल फायनान्स कमिशनचे आर्टिकल लर्न करतो, कॉन्स्टिट्युशनल बॉडी. तर 2 तर राहणार नाही. अच्छा, 2 दिलं पण नाही. ठीक आहे, 175 ये और ये 75 आहे. ठीक आहे, तर 1 आणि 4 ठीक आहे दिलेला आहे. आता नीती आयोग जो आहे ना तो नॉन कॉन्स्टिट्युशनल असं नाही आहे, हा एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी बनलेला आहे. तर 1 आन्सर राहणार नाही. सो विल गो विथ 3 and 4. 4 का 2 पण लागत आहे. की प्रोव्हिजन्स ऑफ लोकपाल लोकायुक्त काय आहे. ठीक आहे, इट अमेंडेड द लोकपाल लोकायुक्त ॲक्ट विच केम इन टू फोर्स. दिस करू शकतो का अमेंड लोकपाल अमेंडमेंटनी. ठीक आहे, करू शकतो, नथिंग रॉंग. ठीक आहे, नेक्स्ट आहे इट ऑल्सो अमेंडेड सेक्शन 44 ऑफ द 2013 ॲक्ट दॅट डील्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ फर्निशिंग डिटेल्स ऑफ ॲसेट्स लायबिलिटी ऑफ द पब्लिक सर्वंट. सी, एक्झामिनर जाऊन चेक नाही करणार की एकदम सेक्शन 44लाच रीड करेल, कारण की ऑनेस्टली आपण इतकं डिटेलमध्ये वाचत नाही ना. एक्झामिनर एक्सपेक्ट्स अस टू नो की कोणता सेक्शन अमेंड झाला, काय अमेंड झाला, इतकं एक्सपेक्टेशन नाही ठेवत तो. ठीक आहे, तर पण त्याला पण कन्सिडर करू शकतो की ओके सही आहे. इट इज कंपल्सरी मतलब मॅन्डेट, नेसेसरी, थोडंसं ते एक्स्ट्रीमकडे जातं. प्लस दॅट ऑल स्टेट पण काय आहे एक्स्ट्रीमचं झालं. शूड सेटअप ऑन ऑफिस ऑफ लोकायुक्त विदिन 1 year, मला एका वर्षात हे करा. किती एक्स्ट्रीमचा स्टेटमेंट आहे, तर सीला कट करा आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग आर ड्युटीज ऑफ NCBC. ठीक आहे, इन्क्वायर करणे स्पेसिफिक कंप्लेंट्स विथ रिस्पेक्ट टू डेप्रिव्हिएशन ऑफ राईट सेफगार्ड्स ऑफ सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ठीक आहे, टू पार्टिसिपेट एडवाइस ऑन सोशल इकोनॉमिक डेवलपमेंट ऑफ सोशली एजुकेशनली बॅकवर्ड. ठीक आहे, टू डिस्चार्ज अदर फंक्शन्स इन रिलेशन टू प्रोटेक्शन वेलफेअर किसका सोशल, सगळे तो ऑल व्यवस्थित वाटत आहे. 79 कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. हे सगळं दिलं आपल्याला काय ओळखायचं आहे, इनकरेक्ट ओळखायचं आहे. ठीक आहे, कसं करणार आता. सगळ्यात पहिले पाहिल्याबरोबर करते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यातच आन्सर राहणार आहे. तर हे तर गेलं. आता बघा इथे पण CPIM आणि CPI. आता सगळ्यात पहिले तर इथे ना मार्क्सिस्ट टाकलं प्लस CPIला M टाकलं. मला सांगा जर हे आन्सर इनकरेक्ट असतं तर एक्झामिनरनी इतकी मेहनत केली असती का. आन्सर इज नो. हे आन्सर आहे हे कॉपी पेस्ट केलेलं आहे म्हणून हे आन्सर आहे. ठीक आहे, कॉपी पेस्ट केला डायरेक्ट ठेवलेला आहे. नाही तर एक्झामिनरला डोक्यात काही CPI तो आरामात टाकू शकतो, बट मार्क्सिस्ट CPIM टाकू शकतो का तो, नाही. त्याचं स्टेटमेंट सेकंड आहे ते बनवलेलं स्टेटमेंट आहे. कसं मेड बाय द एग्जामिनर, तो वो गलत होगा. आता प्युअर नॉलेज, फंडामेंटल राइट्स पार्ट 3, पार्ट 1 यूनियन एंड टेरिटरी, पार्ट 2 सिटीजनशिप. ठीक है, पार्ट 9 2 3 1 क्या आएगा 4 आएगा. बी के साथ पार्ट 3 फंडामेंटल 1 आएगा. ओके, सी का है पंचायती राज. ठीक है, और पार्ट 2 का है सिटीजनशिप. ठीक है, आंसर 4. ठीक है, नॉलेज, प्योर नॉलेज, प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल एरियाज अँड शेड्यूल ट्राईब्स. ठीक आहे, कशांमुळे होतं प्रोव्हिजन्स जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनला कशाची रिलेटेड आहे. ते जे चेंज कोण करू शकतं, अल्टर्ड बाय गव्हर्नर, बाय प्रेसिडेंट, बाय पार्लमेंटमध्ये आन्सर राहील. ठीक आहे, आता कशाने होईल, स्पेशल मेजॉरिटी या ऑर्डिनरी. दिस इज नॉलेज का गेम. ठीक आहे, हम पढ़ते की कशाने होतं, ऑर्डिनरी लेजिस्लेशननी होतं, तो नॉलेजचा गेम आहे. ठीक आहे, सिमिलर प्लस नेक्स्ट ऑप्शन. ठीक आहे, आता विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्स
ऑफ स्वामित्र. याच्या आधी आपण 2 क्वेश्चन्स बघितले जिथे होता मेन ऑब्जेक्टिव्ह, सेकंड प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. पण या दोनही केसेसमध्ये काय केलं, दोन्ही केसेसमध्ये आपण मिनिमाइज केलं. पण इथे काय विचारलं, ऑब्जेक्टिव्स किती आहेत, तर राहू शकतात जास्तीत जास्त. तर आपण या केसमध्ये मॅक्सिमाइज करू. कुठे मिनिमाइज करायचं आहे, कुठे मॅक्सिमाइज करायचं आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एन्श्योर करणं फायनान्शियल स्टेबिलिटी टू विलेजेस बाय लेटिंग देम यूज प्रॉपर्टी, टेक लोन्स. ओके. टू क्रिएट प्रिसाइज लँड रेकॉर्ड्स फॉर अर्बन प्लॅनिंग. ठीक आहे, आपण रूरलला जास्त इम्पॉर्टन्स देऊ ना की अर्बनला. लेसन प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट. ठीक आहे, डिटरमाइन ये. ओके. सो आहे 1CD. ठीक आहे, एक्झाममध्ये ऑल माराल तरी काही प्रॉब्लेम नाही, बट असतं मोस्टली जसं UPSCमध्ये पण अर्बन रूरल है ना, काही काही नॅरो वर्ड्स आहेत जे त्याला चुकीचं करतात. अँड वन इज अर्बन रूरल. ठीक आहे, तर काय विचारलं, 0R बद्दल विचारलं आपल्याला, काहीच नाही. मग लेट्स सी आपण हे कसं सॉल्व्ह करूया. टाईम इमिडिएटली फॉलोड बाय द क्वेश्चन आर, म्हणजे त्यांच्या क्वेश्चन आर आहे, त्याच्यानंतर 0R आहे. लेइंग ऑफ पेअर बिफोर एनी लिस्टेड बिझनेस टेकन अप बाय द हाऊस टू कम नोन ॲज 0. ही तर काय झालं ना, कधी पण असं कोणतं डेफिनेशन, हां ही लक्षात, कोणती पण डेफिनेशन जी आहे ती इंट्रोड्यूस केली तर त्याला एक्सप्लेन करतो ना जो स्टेटमेंट, तो नेहमी करेक्ट असतो. ठीक आहे, हे गेलं. मग फॉर रेजिंग मॅटर ड्युरिंग 0R मेंबर गिव्ह नोटीस इतने एवढा एव्हरी डे टू द स्पीकर, एव्हरी डे. ठीक आहे, होल्ड करूया. ॲट प्रेझेंट 30 मॅटर्स पर डे ॲज पर द प्रायोरिटी आर अलाउड टू बी रेज ड्युरिंग. ठीक आहे, देर इज नो मॅक्सिमम लिमिट ऑन द नंबर ऑफ मॅटर्स दॅट कॅन बी रेस्ड ऑर एनी गिवन डे अँड दॅट इज नो प्रोव्हिजन ऑफ द रूल्स इन. किती, नो. ठीक आहे, एनी, अगेन नो, एक्स्ट्रीम स्टेटमेंट. जसं डीला कट करायला आन्सर आहे AB. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट रिगार्डिंग सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, काय करू आपण, मॅक्सिमाइजकडे जाऊ. तर मॅक्सिमाइज तर सगळेच ऑप्शन आहे. आता बघू एखादा चूक कोणता आहे. सब्जेक्ट ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अदर दॅन ॲग्रिकल्चर, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कोणत्याच्यातील, कॉन्करंट. ठीक आहे. सब्जेक्ट ऑफ वेल्थ टॅक्स ऑन प्रॉपर्टी, वेल्थ टॅक्स कोण राहील, अदर दॅन ॲग्रिकल्चर इज इन द युनियन. ठीक आहे. द सब्जेक्ट ऑफ एंटरटेनमेंट टॅक्स इज इन्क्लुडेड इन द कॉन्करंट लिस्ट. द सब्जेक्ट ऑफ अँटिक्विटीज म्युझियम इज इन्क्लुडेड इन द स्टेट लिस्ट. आता बघा वरचं तर फाईन आहे की प्रॉपर्टी कॉन्करंटकडे राहील आणि जो टॅक्स आहे तो युनियन घेईल. आता A आणि C मध्ये कॉन्करंट यूज केलेला आहे, होऊ शकतं त्याच्यामधून एकच करेक्ट राहील. ठीक आहे, एक तर A राहील किंवा C राहील. एंटरटेनमेंट टॅक्स कॉन्करंट. एंटरटेनमेंट आपण एका पर्टिक्युलर जागेवर करतो, जसं आपल्या याच्यात थिएटर आहे किंवा मूवी काही आहे तर आपण तिथे जाऊ, तिथे मूवी बघू है ना. तर तो जो एंटरटेनमेंट टॅक्स असतो तो एक स्टेटला जातो, नॉट टू द कॉन्करंट. तर Cला जसा कट करू आणि आपण AB Dवर. एक्झाममध्ये डिफिकल्ट वाटलं नाही, थिंकिंग होऊ शकली तर सोडून द्यायचा काही प्रॉब्लेम नाही. आफ्टर द एक्सटेंसिव्ह डिस्कशन इन द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली द फॉलोइंग प्रोव्हिजन्स वर इन्क्लुडेड. ठीक आहे इथपर्यंत. विच आर्टिकल डज नॉट इन्क्लूड, कोणता आर्टिकल नव्हता. तर बघा एक सिम्पल आहे की आपण नॉर्मली आर्टिकल सिम्पल लिहितो, कधी पण त्याच्यामध्ये जेव्हा अमेंडमेंट होते तर मग आपण काय करतो, जसं 51A ॲड केला है ना, ॲड करतो. 43A ॲड करा, 48A ॲड करतो है ना, 45A ॲड करतो. तर आपण जे ॲड करतो आहे ते काय आहे, अमेंडमेंट आहेत. तर कॉन्स्टिट्यूशन बनल्यानंतर आपण काही ना काही अमेंडमेंट करतो. तर फक्त एकच असा ऑप्शन आहे जिथे A ॲड केला, बाकी पहिलेपासून तर ओनली 1 करेक्ट. आणि ते परत नॉट विचारलं तर आपण काय करू, मिनिमाइज करू. इन विच स्टेट वॉज द 10th इंटरनॅशनल टुरिझम मार्ट, कुठे होता, काही नाही दिसलं तर महाराष्ट्र मारायचं आहे की महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र मारूया. ठीक आहे, करेक्ट करायचं तर करेक्ट करू, तर आपण काय करू, मॅक्सिमाइज करू. ठीक आहे. रमेश बाईज अपॉइंट हुआ था गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, नाही माहिती आणि Aची पॉसिबिलिटी बघा 100% आहे. ठीक आहे. ही वॉज द गव्हर्नर ऑफ त्रिपुरा स्टेट. ठीक आहे, माहीत नाही. ही बिलॉंग्स टू द छत्तीसगड स्टेट. काय करू शकतो, 2 पॉसिबिलिटी आहे. एक तर आपण 1 ऑन हिच्यासोबत जाऊ शकतो कारण हिची 100% प्रोबॅबिलिटी आहे, या आपण 4th ऑप्शन जाऊ शकतो ऑल. हा तुमचा टेक आहे की आपण 100 सोबत जायचं किंवा ऑल सोबत जायचं. आन्सर इथे ऑल आहे. तर
ना. आपण एक तर 1 ऑप्शन या 4 ऑप्शन, तसं मॅक्सिमाइज करू. करेक्ट विचारलं आहे, अननोन आहे, सगळ्यांसाठी नोन आहे. आपण कोणाचं एक पर्टिक्युलर गव्हर्नमेंट इतकं वाचत नाही. एक्झामिनर एक्सपेक्ट नाही करत की तुम्ही इतकं डिटेलमध्ये कोणाबद्दल वाचावा. सो आन्सर 4 सोबत जाऊ शकतो. ठीक आहे. आता हे न्यूट्रिशन प्रमोशन कॅम्पेन ऑफ द युनायटेड नेशन. ठीक आहे. अफसान खान नॉमिनेटेड टू द कोऑर्डिनेटर ऑफ कॅम्पेन, अँटोनी नॉमिनेटेड टू त्याचं. मला सांगा कधी पण हे दोघं सोबत राहू शकतात का? नाही, या पर्टिक्युलर कॅम्पेनच्या सोबत नाही राहू शकत. तर ए बी कट. सी डी आहे. आता आणि बघा एक आहे काय असं, जेव्हा सिमिलर स्टेटमेंट दिसतात, हे काय आहे, सिमिलर स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2, हे जेव्हा पण सिमिलर असतात, ठीक आहे, ते सोबत नाही राहू शकत. प्लस 1 हॅज टू बी आन्सर. ठीक आहे. जेव्हा पण S2 आणि S2 राहील तेव्हा S1 S2 सोबत नाही राहणार. ठीक आहे. आणि सेकंड S1 किंवा S2 पैकी एक आन्सर राहील. याला 2-3दा ऐका. मी काय म्हटलं, जेव्हा टू सिमिलर स्टेटमेंट्स आर गिवन, दोन्ही सोबत नाही राहू शकत. ठीक आहे. प्लस या दोघांपैकी एकाला आन्सर होणं अनिवार्य आहे. म्हणजे हे असं एक पॅटर्न आहे ऑब्झर्व केलेलं, हे असंच होतं. तर सी आणि डी तर आपल्याला बघायचीच गरज नाही आहे. हे दोघं सोबत नाही राहू शकत आणि याच्यापैकी एक राहायलाच पाहिजे. तर काय आन्सर राहील? ए, सी आणि डी. In the budget 2023 of Maharashtra state, corporations were announced to be established. ठीक आहे. कोणते असे कॉर्पोरेशन होते जे अनाऊन्स झाले होते की हे होतील? काय मारू शकतो आपण? राजे उमाजी नाईक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे. मराठवाडा मिल्क डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ज्योती महात्मा भावेसकर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. सेंट कलसेबाई गुरज युथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. कशी बा, काय करू शकतो? काय मारू? ठीक आहे. आता जेव्हा आपण असं कन्फ्यूज झालं तर आपण बघू प्रोबॅबिलिटी. 50% बीची आहे, 50% सीची आहे, 75%, याची आहे 75. हे दोघं आन्सरमध्ये राहतील. सी आणि कोण? सी आणि डी. आता आपण कन्फ्यूज झालो. 2 मारायचं, 3 मारायचं. काय मारणार आपण? सिमिलर स्टेटमेंट प्लस त्याच्यानंतर काय करू? नेक्स्ट ऑप्शन मारू. सी काही ठिकाणी वरचं ऑप्शन लागेल, बट मोस्ट ऑफ द टाइम आपण बघतोय की नेक्स्ट ऑप्शन लागतोय. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग सिटी वॉज द होस्ट ऑफ फिफ्थ एशियन इंडिया बिझनेस समिट इन 2023? त्यावेळेसचं करंट होतं, तर माहिती पाहिजे आणि काही आयडिया नाही तर जस्ट लीव इट. ठीक आहे. कारण की होऊ शकतं मी असे तर मी न्यू दिल्ली मारलं असतं, बट आन्सर इज कुआलालंपूर. ठीक आहे. या फिर सिटी हे मारलं असतं. सो आयडिया नाही आहे, तो वी कॅन लीव दिस क्वेश्चन. या फिर करंटमध्ये वाचलं आहे तर वी कॅन गो विथ 3rd ऑप्शन. ठीक आहे. द शाईन ऑफ सम्मद शिखरजी हॅज बीन न्यूजमध्ये होतं. करेक्ट आयडेंटिफाय. करेक्ट म्हणजे मॅक्सिमाइजकडे जाऊ. ठीक आहे. इट इज अ पिलग्रिम साइट ऑफ जैन कम्युनिटी. ठीक आहे. द पिलग्रिमेज साइट इज ॲट गिरधर इन द झारखंड स्टेट. ठीक आहे. द साइट इज ॲट अरावली माउंटेन इन राजस्थान. सोबत राहणार नाही, कारण की हे काय आहे? सिमिलर स्टेटमेंट. बोथ सोबत राहतील का? नाही. आणि एक आन्सर राहायचं आहे. ठीक आहे. आता हे कट झाल्यावर येतं आन्सर. आता बी किंवा सी मधून चूज करायचं. आता याच्यात आपल्याला आपण बी चूज करणार, सी चूज करणार. बघा, एक्झामिनर जेव्हा क्वेश्चन सेट करतो आहे, गिरधी नॉट फेमस, अरावली किती फेमस आहे? मोस्ट कॉमनली यूज्ड और नोन. तर हे एक्झामिनरला विचार करायसाठी खूप इझी आहे. गिरधीच्या बद्दल तो विचार नाही करू शकत, म्हणून तो आन्सर आहे. म्हणून आन्सर आहे ए आणि बी. ठीक आहे. आणि परत इथे जर तुम्ही 2 ऑप्शनमध्ये अटकले, तुम्हाला काय करायचं आहे? नेक्स्ट ऑप्शन जे आहे ते टिक करून यायचं आहे. ठीक आहे. सो एका पर्टिक्युलर क्वेश्चनवर नॉलेज, लॉजिकल थिंकिंग, PYQ पॅटर्न, मल्टिपल गोष्टी वर्क करतात सोबत. विच मिशन डिड इंडिया कंडक्ट टू एड अर्थक्वेक? ठीक आहे. नाही माहिती काही पण. पाहू. राहत, हमदर्द, दोस्त, सखा. हे बघा, दोस्त आणि सखा
है ना, त्याचे सिनॉनिम्स आहे, दोस्त म्हणा, सखा म्हणा. तर याचं ऑपरेशन 3 दोस्त. ठीक आहे, थोडंसं न्यूजमध्ये असतं, आपण ऐकलं असतं ऑपरेशन दोस्त, पण सखा असं वाटतं बनवलेलं आहे ऑप्शन आहे ना, आणि ते त्यांनी दोस्तवरूनच बनवलेलं आहे. तर ऑपरेशन 3. COP 15बद्दल आपल्याला सांगायचं आहे. ग्लोबल बायोडायव्हर्सिटी अग्रीमेंट वॉज अप्रूव्ड बाय दिस काउन्सिल. ठीक आहे, अप्रूव्ह काय होऊ शकते बघू. अमेरिकन ग्लोबल बायोडायव्हर्सिटी अग्रीमेंट वॉज डन अंडर द प्रेसिडेन्सी ऑफ अमेरिका. कॅनडा, रशिया, क्या इंडिया, बांग्लादेश, कुछ भी एक्सेट्रा, नेपाल, कुछ भी आ सकता है. चाइना प्रिसाइडेड. ठीक है, यहाँ पे भी बहुत कुछ आ सकता है, बट अंडर UPSCचा क्लासिकल ट्रॅप असतो हा, तर हा MPSCमध्ये पण ॲप्लिकेबल आहे की अंडर डॅश बाय डॅश. ठीक है, क्लासिकल ट्रॅप आहे. तर अंडर अमेरिका डोर एकदम उघडायला पाहिजे यार, कुछ तो गडबड होगा इसमें. ठीक है, देर इज अ नीड टू मेक एफर्ट्स टू रिड्यूस द कॉन्सिक्वेन्स ऑफ क्लायमेट चेंज अँड द कन्झर्वेशन ऑफ थ्रेटन स्पीशीज. किती ब्रॉड आहे, डी तर आन्सरमध्ये राहील. ठीक आहे, आणि आपल्याला करेक्ट विचारलं तर आपण काय जाऊ, मॅक्सिममकडे जाऊ. प्लस बी आपल्याला थोडं डाऊटफुल वाटत आहे, कट करू. तर ACD. सी इथे किती लागलेत. करेक्टचं मॅक्सिमाइज, त्याच्यानंतर अंडर अमेरिका ट्रॅप आहे, बीनी पण आपण एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, जो व्यवस्थित करेक्ट वाटत आहे त्याच्याही पण आपण बाकीच्या ऑप्शन्स एलिमिनेट करू शकतो. सो मल्टिपल फॅक्टर्स वर्क ॲट सेम टाईम. विच अमॉंग द फॉलोइंग इनॉग्रेटेड IBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 इन न्यू दिल्ली. इफ आन्सर माहिती आहे तर गो फॉर इट, ऑर एल्स. एक अजून असतं की एक्झामिनरनं काय करतो, खूपदा एक मोठं जे ऑप्शन असतं, लॉंगर ऑप्शन, ते आन्सर ठेवतो. ठीक आहे, तर त्या लॉजिकने जाऊ तर आपण जाऊ शकतो, पण हा एक प्युअर म्हणजे हा थर्डवाला झाला की ट्रिक मारली आपण. नॉलेज आहे का, नाही आहे. लॉजिकली काही थिंक केलं का, नाही, की इथे राहू शकतो, असं आहे तसं आहे. लॉजिकली थिंकिंग पण इथे काही नाही, ही प्युअर ट्रिक आहे की या लॉंगर ऑप्शन दिसत आहे, मारा, रिस्क घ्या. ठीक आहे, पण यू कॅन टेक द रिस्क, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अगेन हे विनर ऑफ अर्जुन अवॉर्ड 2020 विचारलं, बॅडमिंटन. ठीक आहे, कॉमन येतं का काही, मी असती तर मी 4 मारलं असतं, बट याचा आन्सर इज 3. ठीक आहे, एक्झाममध्ये नाही माहिती, जस्ट लीव इट. ठीक आहे, इफ यू नो गो विथ दॅट. ठीक आहे, सो हे आहे भक्ती कुलकर्णीज चेस, साक्षी कुमारीज कबड्डी, अँड लक्ष्य सेन इज बॅडमिंटन. ठीक आहे, who has been appointed as chairman of the pension fund regulatory development by government in March 2023. कोण होता. इफ न्यूजमध्ये वाचलं आहे, करंटमध्ये वाचलं आहे तर ठीक आहे, ऑफकोर्स पहिले नॉलेज. ठीक आहे, सेकंड काही नाही माहिती याच्याबद्दल. एक आपल्याला ट्रिक माहिती आहे की मोठं मारून यायचं आहे, मी म्हणते मारून या, मी म्हटलं मारून या, इथे चूक होईल. हा आन्सर आहे दीपक मोहते. ठीक आहे, बट ओके, तुम्ही त्याच्या आधीचा कोणता क्वेश्चन होता तो, हां 94 क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन होता. ठीक आहे, 94 क्वेश्चन केला, 96 आहे. करेक्ट झाला 2 मार्क्स मिळाले, रॉंग झाला ठीक आहे याच्यामधून मायनस करा. या 2 क्वेश्चनचे 94-95चे तुम्हाला ॲव्हरेजमध्ये नेट पॉझिटिव्ह. 96बद्दल काही माहीत होतं नाही, 94बद्दल काही माहीत होतं नाही, स्टील तुम्ही 1.5 पॉझिटिव्हमध्ये आहात. सो असे 2-3 पण क्वेश्चन्स राहिले तर तुमचे एज तुम्ही घेऊ शकता जस्ट फक्त याच्यावर. आणि पण असं आहे की मग नॉलेज लावायचं तर दोन्ही ठिकाणी नॉलेज लावायचं, किंवा ते ट्रिक लावायची तर दोन्ही ठिकाणी ट्रिक लावायची, सो दॅट तुम्ही पॉझिटिव्हमध्ये राहा. किती 1.5 मार्क्स. ठीक आहे, वेअर वॉज द 25th नॅशनल गव्हर्नन्स कॉन्फरन्स हेल्ड, नाही माहिती. ठीक आहे, याचा आन्सर आहे कचरा. ठीक आहे, होऊ शकतं तुम्ही महाराष्ट्र माराल. ठीक आहे, एक वरती महाराष्ट्रामध्ये क्वेश्चन होता, तर दोन्ही ठिकाणी एका ठिकाणी महाराष्ट्र दुसऱ्या ठिकाणी नाही आहे तर तुम्ही तिथे परत पॉझिटिव्हमध्ये राहा. या फिर तुमच्याकडे एक ऑप्शन असतं स्किप करायचं. ठीक आहे ना, की क्वेश्चन खूप भारी जातं, नाही कळतं, हे अननेसेसरी रिस्क घेऊन आपलं अटेम्प्ट 100 करायचं आणि नेगेटिव्ह जायचं, त्याच्यापेक्षा लीव इट. युनेस्को हॅज डेडिकेटेड इंटरनॅशनल एज्युकेशन डे ऑफ 2023 टू विच ऑफ द कंट्रीज गर्ल अँड वुमन. कोणाला दिला. ठीक आहे, तर अफगाणिस्तान आहे. इथे आहे मोस्ट लार्ज. इथे पण जसं जम्मू अँड काश्मीर तर मोठं आहे. ठीक आहे,
इथे पण तुम्ही तेच करू शकता की जसं महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर लिहिलं आहे, हे थोडंसं लॉंगरवालं ऑप्शन आहे. हे पण काय आहे, लॉंगरवालं ऑप्शन आहे. यू कॅन गो, है ना. इथे बघा कटरा जम्मू काश्मीर लॉंगर ऑप्शन. सो घ्या, थोडीशी रिस्क घेऊ शकतो. जर असं वाटलं यार हे तर खूप जवळ नाही घ्यायचं, डोंट मार्केट. इथे आता कोणतं मारायचं, अफगाणिस्तान. ओके ठीक आहे. विच कंट्रीज विच हॅज रिमूव्ह द मेन्शन ऑफ ब्रिटिश मोनार्की फ्रॉम इट्स करन्सी नोट्स इन 2023. कोणी केलं माहिती असेल तर ठीक आहे, बट फॉर द नॉलेज इट्स ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. इथे जसं काही पण यार, म्हणजे इट्स लाईक की चला ठीक आहे. इथे पण जसं या क्वेश्चनमध्ये आपण बघू, दोन्ही क्वेश्चनमध्ये 98 सोबत सॉल्व केले. इथे अफगाणिस्तान मारलं लार्ज समजून, इथे तुम्ही स्वित्झर्लंड मारा, काही मारा. बट एनिवे हिअर युअर 1.5 पॉझिटिव्ह. तुम्ही हे क्वेश्चन्स दोन्ही सोडणार होते. हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करून हे कोणते ना 75% तुम्ही ठेवू शकता की लास्ट काही क्वेश्चन्स आहेत जे आम्ही अटेम्प्ट करू शकतो ॲट आर ओन रिस्क ॲट व्हेरी एंड. हे सगळे एंडमध्ये सॉल्व्ह करायचे जेव्हा पूर्ण पेपर इज डन अँड यू आर लाईक ओके मी रिस्क घेऊ का. मग हे असे 5 ते 6 क्वेश्चनमध्ये हे रिस्क घेऊ शकता. ठीक आहे. ॲटलीस्ट 3 to 4 पॉझिटिव्हमध्ये राहाल आणि विच इज व्हेरी गुड, कारण की स्कोर यांनी आपला थोडा वाढेल आणि कट ऑफ निघू शकतं. सो बट हे सगळं ॲट दी लास्ट रिसॉर्ट. युअर पेपर पूर्ण झालेला आहे, यू आर कन्फर्म्ड विथ युअर 40-50 नॉलेजवाले क्वेश्चन्स. मग बाकी लॉजिकल रिझनिंग बाकी सगळं लावून तुम्ही बाकीचे अजून 10-15 क्वेश्चन्स केलेले आहेत, शेवटचे राहिलेले आहेत काही क्वेश्चन्स, आणि वाटतं की मी रिस्क घ्यावी. आणि 80पर्यंत अटेम्प्ट असेल, जर तुम्हाला तो अटेम्प्ट 80 to 85, 90पर्यंत घेऊन जायचं असेल तर यू कॅन गो विथ दिस. ठीक आहे. आता हे रमेश माटांगे, डॉक्टर महेंद्र पाल उमा. ह्याच्यात काय आता माहीत तर नाही आपल्याला, कॉमन बघू. ओके अगेन काही नाही, हे दिसत आहे. त्याच्यापेक्षा आपण असं की डॉक्टर तो बीचा वन आहे याच्यात, आणि याच्यात दोन्ही गोष्टी आहेत 1102. गो विथ दॅट ऑप्शन. कधी लागेल कधी नाही लागणार. ठीक आहे. सो बाय दिस वी फिनिश द पेपर. ठीक आहे. इतकंच आहे की फर्स्ट आहे आपलं नॉलेज. ठीक आहे. सेकंड हे सगळं लॉजिक्स वगैरे, ट्रिक्स वगैरे हे सगळं. ठीक आहे. आणि कधी पण हे असं आहे की या दोघांचं कॉम्बिनेशन यू हॅव टू टेक, आणि जेव्हा जाऊन आन्सरला आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. कॉम्बिनेशन दोघांचं लागेल की नॉलेज बेस पण आणि लॉजिक. फक्त याच्या बेसिसवर घ्याल तर नाही होणार, फक्त या बेसिसवर झालं तरी सिलेक्शन नाही होणार. या दोघांचा इक्वल बॅलन्स पाहिजे टू क्रॅक द एक्झामिनेशन. सो बाय दिस thank you.